सन्माननीय माननीय अपुत्री करता त्यांना विनंती करते जीवन वाढवून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण माननीय डॉक्टर त्यांच्या कवितेच्या ओळी की जे डॉक्टर आहेत आणि त्यांची ओळी काढली असताना जगाला थोडं देवी म्हणतो, मरण्यापूर्वी असताना जगाला थोडं देवी म्हणतो, जगाला ते दिलं मला थोडं थोडं वाटले म्हणून प्रत्यक्ष करताना दुःख जोडून देवी म्हणतो, होणारे जे दुःख झाले थोडी तीही देवी म्हणतो, वेदनेचे आसू तुमच्या काळजीने टिफिन म्हणतो, वेदनेचे आसू तुमच्या काळजीने टिफिन म्हणतो, दाह एवढा काढलेला हळूवार कुंकून झाली म्हणतो, दुःख माझे सोसताना सुख तुम्हाच देईन म्हणतो, दुःख माझे सोसताना सुख तुम्हाच देईन म्हणतो, ईश्वराची लेण झाली त्याच्यासोबत साखी म्हणतो, ईश्वराची लेण झाली त्याच्यासोबत साखी म्हणतो. जे डॉक्टर या भाषेमध्ये जर आशा आहे त्याच्यामध्ये जर कविता करत असतील आणि एवढ्या संवेदनशीलता आलेल्या रुग्णांसोबत ते समोर येत असतील तर मला पुढचं अशा एक आपण असं म्हणतो की डॉक्टरकडून कोणी खुशी जात नाही, पण मला वाटतं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ज्या कवितेच्या ओळी आहेत ते संवेदनशील म्हणाल कोणीही व्यक्ती मला वाटते मुद्दामून त्यांच्या ते भिंती रंगवलेले तेच पाहायला पाहिजे. एवढं सुंदर माझं हॉस्पिटल तेवढ्या संवेदनशील म्हणाचे डॉक्टर आता आपल्या व्याख्याकडून आपले आहेत एका जोरदार काळात आपण त्यांचं स्वागत करूया. वेळेआधीच सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन परीक्षेतून उठणाऱ्या विद्यार्थ्यासारखा तू लिहून गेलास. आपल्या नदीला शाप होणाऱ्या दर्शनासारखं तुझ्या निष्ठेला बळ दिले, सेवा आणि सौजन्याने तुझ्या क्रियेला रूप दिले, पराक्रम आणि पुरुषार्थ ते जाणणारे तुझे अंतर्गत, दुसऱ्यांच्या व्यथा टाळणारे, दृष्टीची किंमत देऊन सृष्टीशी व्यवहार केला, दिसणाऱ्या दृष्टीने किती अवघड असेल तेही सहज सांगून गेला सत्याला लावले, सेवादारात एक निष्ठावंत केले, निष्ठेची कथा नाही केली असतीस तर तुझे दैन्य आणि दारिद्र्य तुला केव्हा सोडून गेले असते, पण तुला ते गंभीर नाही. 50च्या आसपासचे तुझं आयुष्य मरणाची कीर्तन उदयी वसंत ठेव.
दशरथ बापू माचेवार प्रतिष्ठान व्याख्यानमाला दुसरं वर्ष. दशरथ बापू माचेवार यांच्या 41व्या स्मृती दिनानिमित्त व्याख्याने डॉक्टर नितीन जोशी, सुप्रसिद्ध पचन संस्था विकार व यकृत विकार तज्ञ, गॅलेक्सी हॉस्पिटल नांदेड. व्याख्यानाचा विषय आहे जीवन सुगंधित करण्यासाठी. स्वागत आहे. उद्देश आहे व्याख्यानमालेचा. गेल्या वर्षी 2024 मध्ये बापूंनी एवढं आभाळानं कार्य केलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य केलं, सामाजिक असो, शैक्षणिक असो, कौटुंबिक असो किंवा राजकीय असो, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, त्यांच्या जीवनभर कार्य केलं. ते या कार्यक्रमाची पुढे प्रेरणा तरुणांना आणि सर्व समाजाने घ्यावी यासाठी बापूंच्या सोबत ज्यांनी कार्य केलं, ज्यांनी बापूंना ओळखलं, बापूंना पाहिलं, त्यांच्यासोबत राहिले, त्या सगळ्यांची एक बैठक आम्ही गावाला प्रेसच्या ऑफिसमध्ये घेतली. गणपतीची गोष्ट सांगते मी. आणि या सगळ्या गोष्टीची माहिती समाजाला व्हावी, तसेच तरुणांना व्हावी आणि त्यांनी याच्याकडून पूर्ण बापूच्या जीवन कार्यातून, बापूच्या समाज कार्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी काय करता येईल याचा विचार अशी एक संकल्पना तिच्या पुढे आली आणि म्हणून सर्वांना त्यांनी व्याख्यानमाला सुरू करण्याचं ठरवलं. मग आता या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प 14 सप्टेंबर 2024 मध्ये अभी बाकी है गए वह बापू का नाम अभी बाकी है, नाम अभी बाकी है, काम अभी बाकी है, नाम अभी बाकी है, काम अभी बाकी है. जय हिंद, जय महाराष्ट्र. येऊनी निजशीर घडवले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पडतो तेथे कर्माची दुरुस्ती. असंच बापूंचं कार्य या समाजाप्रती आहे. आपण खरं तर माननीय डॉक्टर साहेब त्यांच्या विचारांचं, यांच्या व्याख्यानाचं आपण इथं वाट पाहत आहोत, पण आपण थोडंसं कार्य कार्यक्रमामध्ये म्हणजे आता स्वामींचा प्रतिबंध आहे, त्यामध्ये अनेकांनी आत्मविचार मांडले आहे. ते सर्व सत्यावर आधारित आहे. बापूंच्या मृत्यू 1984 झाला. त्यांना मी आजपासून आत्मनिर्भर करतो. भावबद्दल धन्यवाद. वतनाचे लोक त्यांना बापू म्हणतात. माणसाचे पद मोठे असणे आणि माणूस मोठा असणे यात फरक असतो. ते नेमका बापूशी संतुलन करू. योग्य गंगप्रत्याचे आढळ यांच्या संदर्भात कार्याने वत्या कृष्णराव लागू, ॲडव्होकेट रमेश आंबेडकर, पंडितराव देशमुख, रामकृष्ण बागल, बालाजीराव पाटीकर, हरिकृष्ण कामरा या सर्वांच्या साथ दिली. त्यामुळे त्यांचे मित्र असलेले व जीवनात वाटून गेले. त्यांच्या समाजाने व कुटुंबाने त्यांना भरपूर साथ दिली. तर जोपर्यंत व्याख्यानमाला झाली तोपर्यंत त्यांनी हे समर्पण त्यांच्याकडून योगदान म्हणून आम्हाला चैतन्य शिक्षण संस्थाच्या मार्फत महात्मा गांधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि तुम्ही आता त्यांचा परिचय ऐकला असेल. जेव्हा प्रस्तावना दिली जात होती या कार्यक्रमाची तेव्हा त्यांच्याबद्दल ते सर जे बोलत होते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फिरून फिरून एकच वाक्य येत होतं, जे स्वामी समर्थांनी शिवाजी महाराजांसाठी म्हटलेलं बहुजनांशी आधार. मला वाटतं आदरणीय बापू हे लक्षात याच्यासाठी राहिले वसंतरावांच्या, कारण ते बहुजनांशी आधारू असं त्यांचं व्यापक व्यक्तिमत्व होतं. या प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय सदस्य, आदरणीय बापूंच्या सुविद्य पत्नी
त्यांचे दोन्ही चिरंजीव ज्यांना मी भेटलो, ॲडव्होकेट राजकुमारजी आणि संजीव कुमार सर, संगीता देशमुख मॅडम आणि वसमतचे सर्व सुजान नागरिक, मी कृतज्ञता व्यक्त करतो सगळ्यात आधी की याच्यासाठी बापूंना जाऊन 41 वर्ष झाली आज. तेव्हा गेले तेव्हा मी 6व्या वर्गामध्ये होतो आणि एवढ्या लहान माणसाला तुम्ही त्यांच्या स्मृती दिली, बोलायची संधी दिली. मला वाटतं माझ्या आयुष्यातला जो सुवर्ण क्षण असेल जेव्हा केव्हा मी पुस्तक लिहीन माझ्या याच्यावर, जोरात टाळ्या वाजवा आपल्याला प्रदान केली, ती दृष्टी पुढे वाढवण्याची संधी दिली आणि म्हणून आपण आज इथे बसलो आहोत. म्हणून त्याच्यासाठी टाळ्या की तुमचे डोळे सुरक्षित ठेवलेले आहेत. या माणसाला डोळे काढून काय झालेलं आहे की आपल्याकडे काहीतरी नाही आहे किंवा काहीतरी कमी आहे. या गोष्टीच्या दुःखामध्ये बहुतांश समाज जगत असतो. अगदी तुरळक उदाहरणं सोडली तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो, आनंदी का राहायचं सुरुवात करण्याआधीच एका गोष्टीसाठी आनंदी राहायचं, ते म्हणजे आपण पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि इथे बसलेलो आहोत. सिग्नलला तृतीयपंथीय लोक बसले गाडी अडवून. एक क्षणभर माझ्या मनात विचार आला की मी का नाही झालो असं, देवाने मला हा जन्म का नाही दिला. तर त्याचं उत्तर असं आहे की मागच्या जन्मी मी खूप पुण्य केलेले असले पाहिजे म्हणून मला हा जन्म मिळाला. याच्यासाठी मी आनंदी राहिलो. जगणं सुगंधित करण्यासाठी. एखादी गोष्ट सुगंधित कधी होते, जेव्हा त्याच्यामध्ये मूलभूत गुणधर्म असावा लागतो सुगंध बाहेर सुटण्याचा. बरोबर ना? आपण दिवो मारून 15 मिनिटासाठी सुगंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तरुण वयामध्ये दिवो मारून दुसऱ्याला सुगंध देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही जर लक्षात घेतलं, बाहेरून सुगंध म्हणून घेतलेल्या गोष्टींना 3 दिवसांनंतर आपली घ्राणेंद्रिय ओळखत नाही. तुम्ही स्वतःला मारलेला परफ्यूम 3ऱ्या दिवशी तुम्हाला ओळखता येत नाही. जीवन सुगंधित तेव्हा होईल जेव्हा आपल्याला हे कळेल की जगणं कशासाठी असतं. मी कवी नाही आहे, मी लेखक नाही आहे, मी काहीच नाही आहे. मी फक्त 4 पुस्तकं शिकून स्वतःच्या आजारांबद्दल रोजगार करण्याचं एक साधन म्हणून ते शिक्षण घेतलेला माणूस आहे. फक्त झालं असं की ह्या प्रवासामध्ये फिरत असताना मला काही अनुभव आला आणि मग त्या अनुभवातून मला असं वाटलं की माझं जगणं समृद्ध झालं आहे किंवा होण्याच्या मार्गावर आहे. आणि मग हे करत असताना मला असं लक्षात आलं की मी जेव्हा बोलत जातो तेव्हा 4-2 लोकांचं भलं होत जातं. मी काय सांगतो त्याच्यात काही लोकांचं भलं होत गेलं, ते ऐकत गेले आणि ते भलं होत गेलं. मग त्याच्यातनं मला असं वाटलं की याची व्याप्ती मी वाढवली पाहिजे. आणि म्हणून हा कार्यक्रम मी 3 वर्षांपूर्वी घेतला होता नांदेडला. त्याचं नाव आहे जगणी कशासाठी. सोपचार करण्याचं एक पुस्तक आहे, मी आता नाव विसरलो. त्याच्यातलं हे वाक्य आहे की जगायचं कशासाठी हे कळालं की कसंही जगता येतं. हा फरक जेव्हा कळतो आपल्याला की आपण जिवंत आहोत का आपण जगत आहोत. आपण जेव्हा आपल्याला कळतं की आपण जगत आहोत तेव्हा आपल्याला आपली इव्होल्युशन कळाली पाहिजे, जी या चित्रामध्ये दिलेली आहे. हे करत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपल्या इथे बसलेले बहुतांश लोक मला ज्येष्ठ दिसतात. बरोबर? मी एक प्रश्न विचारतो, वय वर्ष 45च्या आत असणारे किती लोक आहेत त्यांनी हात वळला. मागे वळून जर तुम्ही पाहाल तर 5% सुद्धा लोक 45च्या खालचे नाही आहेत. आणि दुर्दैव असं आहे की मी जे बोलणार आहे ते 45च्या खालच्या लोकांचं नाही आहे. त्याच्याने 45च्या वरच्या लोकांची करमणूक होईल, वेळ चांगला जाईल. आणि मी जे बोलेल 45च्या आतल्या लोकांनी ऐकलं तर त्यांचं जगण्याचं भलं होईल. तरी सुद्धा माझा दुसरा प्रश्न आहे, वय वर्ष 72च्या वर असलेले किती लोक खात करतात. म्हणून नाही, माणूस म्हणून नाही,
तुम्ही मी मागच्या स्लाईडमध्ये जर लक्ष दिलं असेल तर माझं नाव तुम्ही डॉक्टर म्हणून शेवटी या कार्यक्रमांमध्ये फक्त दवाखान्याच्या प्रिस्क्रिप्शनवर आधी लिहिलं असतं, कारण ते लोक त्याच्यासाठी पैसे घेऊन आलेले असतात. पण मला पूर्ण जाणीव आहे की मी तो नाही आहे. कळलं ना? सरासरी आयुष्यमान किती आहे? प्रत्येक देशाचं सरासरी आयुष्यमान किती दिलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर मला असं वाटतं की आजच्या तारखेमध्ये जपानचं आयुष्यमान सगळ्यात जास्त आहे. भारत देशाचे सरासरी आयुष्यमान 70 वर्ष आहे. वर गेलेले लोक बोनसमध्ये आहेत. त्यांना जेन्युइनली सांगतो, मी भावना लपवणारा माणूस नाही. मला रडू आलं तर मी रडून घेतो. ती ताई गाणं म्हणत होती आता, ते माझं गाणं लिहिलेलं. मी काही कमी नाही आहे, मी आपलं असं लिहिलं. आणि एखादं मूल तुम्ही जन्माला घातलं की मोठं झालं आणि युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्याला सर्वोच्च पदवी मिळते आणि त्याच्यात गोल्ड मेडल मिळतं, तेव्हा आई वडिलांना जो आनंद होतो तो आनंद मला तिच्या तोंडून गाणं ऐकताना होतो. भारत देशाचं सरासरी आयुष्यमान 70 वर्ष आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी डॉक्टर आहे, इथे बरेचसे डॉक्टर्स बसलेले आहेत. भारत देशात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचं सरासरी आयुष्यमान सामान्य माणसापेक्षा 10 वर्ष कमी आहे. रेफरन्स आहे इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये 2019 साली हा रिसर्च पब्लिश झाला केरळ आणि पुण्यामधल्या IIM मध्ये की भारतातले डॉक्टर सामान्य माणसापेक्षा 10 वर्ष कमी जगतात. 27% डॉक्टर हे कमी वयामध्ये हार्ट अटॅकने मरतात. 25% डॉक्टर हे कॅन्सरने मरतात. एक दादा विरोध आपण नंतर बोलू 2 तासात. 25% डॉक्टर हे कॅन्सरने मरतात. 1% डॉक्टरांना आत्महत्या करावी लागते. ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही औषध घेता, माझ्या मनात डिप्रेशन आलेलं आहे, हे 1% डॉक्टर भारतामध्ये आत्महत्या करतात. हा जुना रिसर्च आहे. तुम्ही जर मला आता रिसर्च करायला सांगितलं तर ते प्रमाण खूप जास्त आहे. हे असं का होतं? 70 ते 80 वर्ष शतायुषी भव कार्यक्रम संपलेला आहे. कोणालाच 100पर्यंत पोहोचता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत सुद्धा नाही. मग आपण साधारणपणे 70 ते 80 वर्ष जगू. हे 70 ते 80 वर्ष आपण कसे जगतो हे तुम्ही नीट लक्षात घ्या. ते असे जगतो आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, बरोबर ना? हत्ती, घोडा, गाढव, कोंबडी असं जन्माला नाही आलो. रोज सकाळी उठल्यावर खुश राहतो, बघतो माझे हात पाय बोटं नीट आहेत, मी माणूसच आहे. कोंबडी राहिलो असतो तर कोणतरी खाऊन टाकलं असतं. घोडा राहिलो असतो तर 20 वर्षात संपलं असतं. हत्ती सामान माझ्या पाठीवर टाकलं असतं. परंतु मी माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणून जगण्यासाठी आदरणीय दशरथ बापू दुसऱ्या वसंतमध्ये जन्माला घालण्यासाठी काय काय करावं लागतं ते सांगतो तुम्हाला. रोज 8 तास झोपावं लागतं. मॅन्डेटरी आहे. तुम्ही म्हणे मी 4 तास झोपतो, चूक. तुम्ही जेव्हा 1 वर्षाच्या आतले होता तेव्हा 22 तास झोपत होता. फक्त 2 तास डोळे उघडत होतो दूध प्यायला. आणि जेव्हा तुम्ही 80 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्ही परत 2 तासच झोपाल. 22 तास डोळे उघडे ठेवून बसाल. झोपायला लागतं माणूस म्हणून जगण्यासाठी. 8 गुणिले 70 वर्ष, 23 वर्ष झाले आपल्या झोपण्याचे. माणूस म्हणून जन्माला आल्यावर 23 वर्ष झोपण्याचे झाले. माणूस म्हणून जन्माला आल्यावर डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक काहीतरी होण्यासाठी 20 वर्षाचं शिक्षण घ्यावं लागतं. मास्तरकडे जावं लागतं. अ आ ई पासून ते अ आ ई कोणत्या वेळी उच्चारायचे हे शिकण्याच्या भावना जपण्यासाठी 20 वर्षाचं शिक्षण घ्यावं लागतं. ते 20 वर्ष शिकण्यामध्ये गेले. रोड चांगला जरी असला आणि गाडी चांगली जरी असली तरी 40 मिनिटं गेली. मला असं वाटतं की जर नांदेड ते वसमत विमान राहिला असतं तर मी 5 मिनिटात तिथे पोहोचलो असतो आणि दुसऱ्या कामासाठी माझा वेळ वापरता आला असता. कारण मी आज माहूरला कॅम्प करून आलो. कॅम्प करायला 1 तास, प्रवास करायला 5 तास गेले. खूपच वेळ वाया गेला. हे झालं वेळ प्रवासात जाण्याचं. माणूस म्हणून जगताना शर्टाची बटणं नीट लावायला लागतात, दाढी करायला लागते, 2 वेळा ब्रश करायला लागतं, वेणी पणी कंबा चष्मा नीट बसलाय की बघावं लागतं. कुठल्याच प्राण्याला, वनस्पतीला हा नियम देवाने लावून दिलेला नाही.
या सटरफटर मेंटेनन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे लिहून या 7 वर्षाचा वेळ वाया झाला. तर आता काय झालं, तर आता हे झालं, झोपायला 23 वर्ष, शिकायला 20 वर्ष, मेंटेनन्सवर 7 वर्ष, जगायचे वर्ष राहिले 20. तुम्ही किती वर्ष जगला हे नाही, तर ते हे आहे की आपल्या जगण्यासाठी काही नियम आणि अटी लागू आहेत. त्या नियम आणि अटीमध्ये जर आपण जगू तर आपल्याला दशरथ बाबूंसारखं लोक लक्षात ठेवतील. नाही तर तुम्ही गेल्यानंतर 13व्या दिवसाच्या आधी प्रॉपर्टीवरून तुम्ही जन्माला घातलेली मुलं शर्ट पाठवा. हे व्याख्यान तुमच्या गोष्टी आहेत आणि ते नियम आणि अटी असे आहेत ते उरलेले 20 वर्ष जगण्यासाठी हे लक्षात ठेवा. पहिलं असं आहे, इथे बसलेल्या प्रत्येक भाग्यवान आणि पुण्यवान माणसांनी स्वतःसाठी पुन्हा टाळ्या वाजवायच्या आहेत. मी कोरोनामध्ये मेलेलं नाही. मी अश्विनी हॉस्पिटलमध्ये बेड अरेंज केलं, ऑक्सिजन सिलेंडर पाठवलं आणि तो रस्त्यात गेला. म्हणजे पैसे असणारे नसणारे, एका दिवसात मेडिकल कॉलेज उभं करू शकणारे, तुला दाखवतो मी कोण आहे का माहिती म्हणणारे, हे सगळे केले. पण आपण बसलो इथे पृथ्वीच्या पाठीवर दररोज रात्री झोपेमध्ये 2.5 लाख लोक हार्ट अटॅक येऊन मरतात. दुसरा दिवस पाहायला मिळत नाही. आपण रोज सकाळी दुसरा दिवस आणि सूर्योदय पाहतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तेव्हा इथेच वसंतला काही दिवसांपूर्वी खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि रोडवर गेले. मला नाव लक्षात नाही पण बातमी लक्षात. हजारो लोक रोज ऍक्सिडेंटमध्ये मरतात. आपण जन्मल्यापासून ह्या क्षणापर्यंत प्रवास करतो पण आपण अजून इंटॅक्ट आहोत याच्यासाठी आनंदी राहायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता जे काय निघालेलं आहे, तुम्ही आमचा पेपर वाचला का सकाळ बीडमध्ये एका नवऱ्याने 34 वर्षाच्या का 40 वर्षाच्या बायकोच्या पोटातले आतडे पोरांसमोर बाहेर झाले. तेव्हा लक्षात आलं तुम्ही मारलं नाही मला पैसे बुडवले म्हणून किंवा काहीतरी केलं म्हणून किंवा मी आत्महत्या नाही केली अजून मला हेच कमी पडलंय म्हणून. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पैसा आला त्याच्यामागे हे सगळ्या गोष्टी जोडून आल्या आपल्याला. तो अतिरेक झाला सक्तीचा आणि त्याच्यामध्ये आत्ता ह्या सभागृहामध्ये बसलेली ही जी पिढी आहे ती सगळ्यात भाग्यवान पिढी आहे. की याच्यासाठी की दरवाजे बंद असताना 100% ऑक्सिजन लेवल मेंटेन्ड आहे आपलं. कोरोनामध्ये हाच 21% ऑक्सिजन घ्यायला पैसे लावले होते तरी मिळत नव्हते आणि रस्त्यावर कटकरून मरावं लागलं. या सभागृहात दरवाजे खिडक्या बंद असताना आपल्या शरीराचं तापमान व्यवस्थित आहे. तुम्ही बापूंचं दीपस्तंभ नावाचं पुस्तक वाचलं नसेल तर वाचा. त्याच्यात लिहिलेलं आहे की जेव्हा ते 1975ला आणीबाणी लागली होती आणि त्यांना घेऊन चालले होते तेव्हा 7 दिवस जेलमध्ये त्यांना नव्हतं ठेवलं, त्याच्या आधी एकदा ठेवलं होतं. तुम्ही कल्पना करू शकता की जेलमधलं जीवन काय असतं फक्त या ठिकाणी. तुम्ही बघा मी समजावून सांगतो. आणि याला जीवन ऐसे नाव असं म्हणतात. रोज मजुरी केल्याशिवाय पोट भरत नाही. 2 वर्षांपासून याला संडास लागली. गावातल्या डॉक्टरांनी इलाज केले पण ते निदान नाही झालं. शेवटी मी त्याची एंडोस्कोपी केली. या आजाराचं नाव आहे फॅमिली ॲडिनोमायसिस पॉलिपोसिस. नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल. पूर्ण आतड्यामध्ये जठरापासून शेवटपर्यंत द्राक्षाच्या झाडाला लागलेले गुच्छ असतात इतके ट्युमर्स आहेत. ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली आला तरी याला वाचवू शकत नाही. त्याला वाचायचं असेल तर अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत आकडे बाहेर काढावं लागेल. जन्म मरेपर्यंत सलाईन TPN घ्यावं लागेल, पॅरेंटल न्यूट्रिशन. हे करत असताना मी स्वतःला बघत होतो मला का नाही झालं. मी पुण्य केलेलं आहे. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने पुण्य केलेलं आहे परंतु आपण हे विसरलो आहोत. ते लक्षात ठेवा. मानवी जीवनाचे फक्त 2 भाग आहेत. त्याच्यामध्ये तिसरा भाग येतच नाही. काही चांगला माणूस होण्यासाठी तिसरा भाग येत नाही. तो भाग आहे की परमेश्वराने आपल्या सगळ्यांना एक्झॅक्टली तेवढाच वेळ देऊन खाली पाठवलं. ही स्कीम नाही आहे. तुम्ही समाजाचा फायदा करता आहात म्हणून तुम्ही 125 वर्ष जगा. ही स्कीम नाही आहे. स्कीम काय आहे ही आहे की आपल्या सगळ्यांना दिलेला वेळ
सेम आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की आता जसं मी बोलतो आहे, जसा हा कार्यक्रम पुढे जात आहे, तसं आपण सगळेजण आपल्या मृत्यूच्या पुढे चाललेलो आहोत, जवळ चाललेलो आहोत. त्या जवळ जाताना कसं जायचं हे ठरवलं की जीवन सुगंधित करता येतं. परमेश्वरांनी एकच स्कीम दिलेली आहे आपल्याला आणि त्या स्कीमचं नाव आहे ऊर्जा. ऊर्जा. दशरथ बापूंनी त्यांना मिळालेल्या आयुष्यातली ऊर्जा एकदम करेक्ट जागी लावली होती, म्हणून आपण त्यांचं स्मरण करायला बसलेलो आहोत. वय वर्ष 74 असणारे नरेंद्र मोदी एका दिवसात 3 देश फिरतात. ही ऊर्जा आहे. कोणत्याही जिममध्ये न गेलेले आदरणीय डॉक्टर APJ कलाम 86 वर्षापर्यंत शिक्षण देत राहिले, भारतरत्न मिळालं. ही ऊर्जा आहे. जेव्हा वेळ आणि ऊर्जेचा गुणाकार करता येतो तेव्हा आयुष्य खूप वाढवता येतं आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधलं जे ज्ञान आहे की किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही, दिवसात किती जगलो हे महत्वाचं आहे. हे गणित हे आहे. आणि मग हे गणित करत असताना प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवायला पाहिजे की जगण्याचे हे नियम आहेत 40, 30, 20 आणि 10. 40 म्हणजे काय की 40% वेळा अक्कल आल्यापासून संपेपर्यंत आपल्याला जसं पाहिजे आहे आजूबाजूच्या परिस्थितीचं, जगण्याचं, जीवनाचं, ते फक्त 40% वेळेलाच होतं. की मी थोडे प्रयत्न केले आणि मला सगळं मिळालं. फक्त 40% वेळा. त्याला फार कष्ट करावे नाही लागत, थोडं धक्का मारावा. 30% वेळेला रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही कदाचित मिळवू शकता. 20% वेळा तुम्ही रक्ताचं पाणी करा, नंतर झाडाला लटका, तुम्हाला जे पाहिजे ते होणार नाही. ती परिस्थिती स्वीकारण्याची तयारी ठेवता आली पाहिजे, तेव्हा ऊर्जा निर्माण होईल. आणि 10% वेळेला तुम्ही म्हणलात की तुला माझं काळीच कापून देतो, तर माझ्यासारखं कर, ते तुम्हाला एक्झॅक्टली उलटं करून दाखवेल. मग हा प्रश्न निर्माण होतो की मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तरी मला धोका दिलास, की ते 10% वाले आहे. त्या गणितात, त्या नियमात आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि ही काही माणसं आहेत की त्यांना परमेश्वराने 70, 80, 100 वर्ष जगायची संधी दिली नाही. त्यांना जाऊन 700, 800, 1000, 1200 वर्ष झाली आहेत, पण त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला आपला दिवस सुरू करता येत नाही. माऊली फक्त 23 वर्ष. छत्रपती शिवाजी महाराज आद्य दैवत, आराध्य दैवत, 16व्या वर्षी तोरणाला तोरण बांधलं. आज 16 वर्षाचा तरुण रस्त्यावर भरून गाडी फिरवतो, केक मध्ये ठेवतो, दारूच्या बाटल्यावरून केक कापतो. 1947 ला स्वतंत्र झालेला भारत देश जपानकडे भीक मागतो आणि बेचिराग झालेला जपान देश आपल्याला बुलेट ट्रेन कर्जाने देतो. कारण 16 वर्षाचा तरुण तिकडे गाड्या फिरवून फिरत नाही, ते पण झेंडा लावून महाराजांच्या नावाने. मी म्हणून म्हणालो 45च्या खालच्या लोकांची तुम्हाला बोलायचं. 400 एकर शेतीचा मालक शेती फुकून टाकतो आणि त्यांनी लिहिलेल्या गाथा पाण्यात बुडाल्या आणि वर आल्या, पाण्यात बुडाले नाही गाथा. ते सगळं आपल्याला समजावण्यासाठी कार्यक्रम आहे. असं होतं का ते काहीतरी लिहिलं पाण्यात गेल्यावर वर येईल? याचा अर्थ असा आहे की त्या गाथा सामान्य माणसाच्या तोंडी इतक्या परफेक्ट बसवून टाकल्या होत्या तुकारामांनी की ते बुडून गेलं तरी त्या आजपर्यंत तरलेल्या आहेत, म्हणून त्या गाथा बुडाल्या. 39 वर्षाचा तरुण तडफदार माणूस शिकागोमध्ये धर्मसंस्थेमध्ये जाऊन माझा भारत देश काय आहे हे सांगणारा त्याचे चौकामध्ये पुतळे आहेत. आणि 39 वर्षाचा तरुण माणूस मला अमुक गोष्ट मिळाली नाही म्हणून मी कुलाला लढतो, माझ्या बापाने मोबाईल दिला नाही म्हणून मी फाशी घेतो. आणि हे या देशाचे दैवत आहे. यांना हात जोडल्याशिवाय, यांना लक्षात ठेवल्याशिवाय आपल्या जीवनाचं गणित बसणार नाही. आणि जर जीवनाचं गणित बसलं नाही तर आपण त्या कोसल्यामध्ये अडकून जाऊ. ते पोळ्याने विणलेलं जाळं असतं त्याच्यातच अडकून जातं. ते जाळं विणलंय आपण 3 गोष्टींसाठी जगतो. आपण कशासाठी जगतो? एक तर जोपर्यंत अडकले येत नाही, वर आता येत नाही, आई वडील खाऊ घालतात. मग ते खाऊ घालायला लागले की ते सांगतात की बाबा तुला तुझ्या पायावर उभं राहायचंय, शिक्षण घेऊन तुझं कमाई कर, म्हणजे पैसे कमव. ते पैसे कमावले की ते तुला जगायला लागतं. बायको आत घरामध्ये, ती बायको वाटली की दुसऱ्या दिवशी आईला बाहेर काढून टाक. त्याचं नाव कुटुंब व्यवस्था. सगळ्यात मजबूत कुटुंब व्यवस्था
काही वर्षांनी राहणार नाही. आणि तिसरी गोष्ट हे मिळालं की आपल्याला काय पाहिजे असं प्रसिद्धी, माझं नाव झालं पाहिजे. या प्रसिद्धीच्या नावापोटी सोशल मीडियावर आपण काय पोस्ट करत आहोत ह्याचं आत्मपरीक्षण करायचं ही पिढी पूर्णपणे विसरून गेलेली आहे. परंतु नियम हा आहे की ह्या 3 पैकी फक्त 2च गोष्टी मिळतील, एक गोष्ट मिळणार नाही. त्याला सॅक्रिफाईस करावं लागेल, त्याग करावा लागेल. तुम्ही कुणीही घ्या, तुम्ही मुकेश अंबानीचं नाव घ्या, कळलं ना? ते दाखवायला काही आपण गणपती पुढे पूर्ण गेलं, त्यांच्या पुढे गेलं. पण तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे अनंत अंबानीला स्टिरॉइड दिल्यामुळे वजन वाढलेलं आहे. फक्त ते तळावर घोडावर जपण्यासारखे कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे लक्षात ठेवायला लागेल, काय पाहिजे त्याची प्रायोरिटी ध्यानात ठेवली की जगणं सुगंधित होतं. आणि मग हे विसरून नाही चालणार या पिढीने की माणसं ही जपण्यासाठी असतात, पैसे वापरण्यासाठी असतात. प्रॉब्लेम झालेला आहे की आपण पैसे जपायला लागलो आहे आणि माणसं वापरायला लागलो. मी आत्ताच म्हणालो की मी हे सांगत असतो सगळ्यांना, तुम्हाला सांगावं की माहीत नाही की माझ्या वडिलांच्या वयापेक्षा जास्त वयाचे. परंतु एक मुद्दा आहे की ते बँकेत ठेवलेले पैसे तुम्ही ज्या दिवशी सोडून जा त्या दिवशी तुम्ही केलेली ढोर मेहनत. वाक्य नीट लक्षात ठेवा, बँकेत ठेवलेले पैसे. तुम्ही संस्था निर्माण केली असेल तिथे 1000 मुलं शिकत असतील तर ते नाही. बँकेत जे बॅलन्स राहील आणि तुम्ही जग सोडाल त्याच्यासाठी शर्ट पाडणारी पिढी निर्माण झालेली आहे. त्या पिढीचं नाव आहे JG, जनरेशन G. तुम्ही बघितलंय नेपाळ देश घडवण्यासाठी ज्यांनी रक्त आटवलं, गोठवलं, पिढ्या बरबाद केल्या, त्यांनी एका क्षणात संसदेला, सर्वोच्च न्यायालयाला, पुतळ्याला सगळीकडे आणलं. ती पिढी निर्माण झालेली आहे. मला माहित नाही त्याच्याने कुणाची उन्नती झाली, पण तुमच्या लक्षात आलं असेल का? आणि म्हणून काय कारण हे विचार आहे. खूप सारे रिसर्च आले जातात. कॅन्सर होण्याचं मुख्य कारण विचार आहे की दुसऱ्या दिवशी बोरवेलच्या पाण्यामध्ये केमिकल टाकून क्रिकेटचा उत्सव करायला बेंगलोरला गेलेले क्रिकेट प्रेमी लोक बाहेर चेंगराचेंगरी झाली आणि 11 लोक सोडून गेले तिथे कारण नसताना त्यांना श्रद्धांजली देऊन. कुणी जर असं म्हणत असेल की उत्तराखंडमध्ये महादेवाचं मंदिर आहे ते गेल्यावर माझ्या पिढ्या समृद्ध होतील तर 700 वर्ष जुनं असलेलं मंदिर एका क्षणात 2 मजली त्याच्यावरती थर चढलाय आणि मधले लोक खालीच गेले. एका क्षणात नदीने सगळं गाव बरबाद केलं. त्याचं कारण असं होतं की डोंगर कोकळून बरबाद केलं. इंद्रायणी पूल दुर्घटना याच्यासाठी लिहिलेली आहे. त्या दिवशी 4 लोक गेली ज्या दिवशी, पण ते आज सुरक्षित आहे. आणि आता जो पूर आला, पूर्ण भारतभर पूर आला, त्यात हजारो लोक जगण्याची इच्छा असताना वाहून गेलेले ते या जगात नाही.
दररोज अपघातात प्राण गमावणारे लोक, दररोज हार्ट अटॅकनी हे जग सोडणारे लोक, कॅन्सर झाल्यामुळे दररोज हे जग सोडणारे लोक आणि जगण्याची अपार इच्छाशक्ती सगळंच असताना निसर्गाचा नियम आहे हे जग सोडायचंय म्हणून जग सोडणारे लोक आणि ज्यांचा उल्लेख मी करू शकलो नाही या सगळ्या लोकांसाठी आपण एक श्रद्धांजली देऊया 10 सेकंदाची. ओम शांती. थँक्यू. आपण कशासाठी जगतो आहोत? पहिली गोष्ट आहे सरसकट 99.9% लोक हे जन्माला आलो म्हणून जगतात. उरलेले लोक पैसे कमवण्यासाठी आणि प्रवादांचं नाव अंधप्रसादची कृष्णवाला असू शकतो, विनोबा भावे असो, महात्मा गांधी असो किंवा दशरथ बापू असो. त्याच्यानंतर जगण्याला जे लागतं आपल्याला प्राण्यांना लागत नाही बरं का, प्रेम. प्राण्यांमध्ये प्रेम उपजात असतं, निसर्गदत्त असतं, त्यांना फक्त प्रेमच करायचं माहिती आहे, त्याच्या मोबदल्यामध्ये माहीत नाही. तरुण मंडळींनी लक्षात ठेवा, 3 दिवस घरी जाऊन जर तुम्हाला बायकोने तुम्हाला स्वयंपाक करून दिला नाही, आवाज जात नाही आहे का मागे? आता येतोय का? ओके, आय एम सॉरी. तरुण मंडळींनी हे लक्षात ठेवा, त्यांचं लग्न झालेलं आहे आत्ताच. फक्त 3 दिवस तुमच्या बायकोने जर तुम्हाला स्वयंपाक करून दिला नाही तर 4थ्या दिवशी तुम्ही हातवर करून सांगाल ते प्रेम कराल त्याच्यावर. प्रेम ही खूप मोठी गोष्ट आहे. शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, मी 5वीत असताना गावामध्ये हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप या ग्रंथांचं निरूपण करायचं 5व्या वर्गामध्ये. त्या शास्त्रात असं लिहिलेलं आहे की प्रेम ही निरपेक्ष भावना आहे. दुसऱ्या माणसाच्या भावनेचा कुठलीही अपेक्षा न ठेवता आदर करणे, कुठलीही अपेक्षा न ठेवता. हुंड्यासाठी पैसे तुझ्या बापाने दिले नाही म्हणून अमुक पक्षाचे नातेवाईक या मुलीला टॉर्चर करतात आणि ती फाशी घेते. याला प्रेम म्हणत नाही. खूप टोकाचं उदाहरण झालं. त्याच्यामधलं उदाहरण माझ्याकडचं देतो. साहेब, हे माझे आई वडील आहेत, ते मला नको आहे, ते सतत दिवसभर किरकिर करत भांडण करत राहतात, मला अभ्यास करता येत नाही. माझे आई वडील खरंच नको आहेत मला. मी एक्झॅजरेट करत नाहीये, वाढवून सांगत नाहीये तुम्हाला. किंवा 4थी पास असलेली आई मुलीला डॉक्टर करायचंय म्हणून नांदेडला येऊन कोचिंगमध्ये ऍडमिशन देते आणि मुलगी अभ्यास करत नाही म्हणून तिचे डोकेदुखी होते, तिचं बीपी वाढतो, आईला दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं आणि मुलगी जाऊन ऍसिड पिते कारण मला वकील व्हायचं, आई वडिलांना मला डॉक्टर करायचं. हे प्रेम नाही, शुद्ध तद्दन व्यवहार आहे. तुम्हाला पटो किंवा न पटो, आत्मपरीक्षण करा, तुम्ही जाऊन तपासा घरी. या काळामध्ये खरं पुरं शास्त्रोक्त प्रेम फक्त एका ठिकाणी शिल्लक आहे, जोपर्यंत मूल आईच्या किंवा वडिलांच्या मांडीवर. मांडी सोडली की मोबाईल पाहिजे आणि मोबाईल नाही दिला की ते रडायला लागतं, ते जेवायला लागत नाही. कळलं ना? आणि मग आपण जगतो अजून एका गोष्टीसाठी, संतती पाहिजे, लेकरं पाहिजे. कशासाठी पाहिजे? तर वंश वाढला पाहिजे, वृद्धी झाली पाहिजे. आणि मग तुम्ही वाचलं का आजच्याच पेपरात त्याच्याच बाजूला बातमी आहे की त्या मुलाने आईच्या डोक्यात तोंडावरती मारून टाकलं असं दिसतं. हातगावला त्या नातवाने त्या एकुलत्या राहणाऱ्या आजीची गाडीने चोरण्यासाठी तिला मारून टाकलं. इथंपासून अमुक डॉक्टर पैसे कमावण्याच्या नादामध्ये आलेल्या बायकांचा इलिगल गर्भपात करून जेलमध्ये जातात. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. असंख्य उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. पण पाहिजे. आणि अजून आता माहित नाही मला, कमी झालं असेल, पण ह्या आजी समोर बसलेले सांगतील तुम्हाला की जर तुमच्या सुनेला मूल झालं नाही तर तिला मारून टाकायच्या आधी. आता पण हे प्रमाण खूप आहे खेडेगावामध्ये, पण हे आपल्याला पाहिजे आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला पैसे मिळाले, प्रसिद्धी मिळाली, प्रॉपर्टी मिळाली, प्रेम मिळालं पाहिजे तसं तुमच्या बँकेत बसणार आणि लेकरं झाली की मग आपल्याला मान लागतो. कसा लागतो? लग्नात गेल्यावर पहिल्या रांगेत बसवलं नाही, मला टोपी घातली नाही, मला अमुक ब्रँडचे कपडे दिले नाही म्हणून न बोलणारे, आयुष्यभर नातं तोडणारे लोक जे आहेत तिथपासून
पुण्याच्या कलेक्टर एका इमारतीचं उद्घाटन सोहळा होता, तुम्ही पाहिला असेल टी व्हीवर. तिथे त्या कोनशिलेमध्ये अमुक आमदार साहेबांचं नाव नव्हतं म्हणून स्टेजवरच त्यांनी पोलिसाच्या कणकडात मारली. कशासाठी? मान पाहिजे. एक दिसणारे उदाहरण सांगतो आहोत. मुख्य उदाहरण सटल म्हणतात, इंग्रजी शब्द आहे सटल. आपल्याला पाहिजे तसं समोरचा माणूस वागला नाही की आपलं मन थक्कू होतं, आपण नाराज होतो, आपण दुःखी होतो, हे पण त्याचंच लक्षण आहे. या 5 गोष्टींमध्ये आपलं जीवनचक्र इथे येऊन थांबलेलं आहे. प्रचंड पैसा, खूप पैसा कमवायचा, पण त्याचं काय करायचं हे माहीत नाही आणि त्या कमवायच्या नादामध्ये माणसं बुडावली. तुम्ही बघा, सगळ्यांना विचारा, त्या आजींना विचारा, आजीच्या लहानपणी घर होतं 10 फुटाचं, पण 10 माणसं लई गुन्ह्या गोविंदाला राहायची. आज 3 मजली बिल्डिंग आणि 2.5 माणसं घरामध्ये राहतात. हे वास्तव आहे, हे बिलकुल वास्तव आहे. माणसंच नाही तुमच्याकडे. मी अशी लोक रोज बघतो, मुलं अमेरिकेत राहतात, ते म्हणतात डॉक्टर पैसे पाठवतो तुमच्या अकाउंटला, काय करू. माझी आई गेली बघा, आई काठी टेकवून देते आणि सोबत तिची मुलगी घेऊन येते. जो मुलगा पाहिजे म्हणून तिने जीव तोडला तो मुलगा नाही आहे दवाखान्यामध्ये. कमी भाग्यवान आई वडील राहिलेले आहेत की ज्यांचे आई वडील त्यांच्या मुलासोबत दवाखान्यामध्ये येतात. बहुतांश वेळेला कारण काही का असत नाही, परंतु मुलगी ते घेऊन येते. मी रोज बघतो. मी याच्यामध्ये जाणार नाही आहे, हे चक्र तुम्हाला दाखवलंय. परंतु ह्या चक्रात अडकल्यानंतर जे सगळ्यात लवकर येतं त्याचं नाव आहे आजारपण. आज भारतामध्ये 40% लोकांना पचनसंस्थेचे आजार झालेले आहेत. त्याची 2 मुख्य कारणं, एक म्हणजे आहार आणि दुसरं म्हणजे विचार. आणि ह्या पैशाने 3 गोष्टी आपल्याकडनं काढून घेतल्या. त्या काढलेल्या 3 गोष्टींची नावं आहेत कृतज्ञता. हे जे झालं ना, तुम्ही पाहिलं आता बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आणि आता फ्रान्स. मला माहीत नाही भारताचा नंबर कधी आहे, पण आपण आपल्या देशात असलेल्या पूर्वजांच्या प्रती, आई वडिलांच्या प्रती, त्या पिढ्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता संपवलेली आहे. आपण कुणालाच मोजत नाही आहोत पिढी. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या बद्दल असलेला आदर कमी झाला, आपुलकी कमी झाली आणि ही नाती त्याच्यातून जे निर्माण झालं त्याचं नाव आहे मी, माझा, माझ्यासाठी. हा जो काही कार्यक्रम आहे तो करत मी गावोगाव फिरतोय सध्या आणि त्याचा फक्त एक उद्देश आहे, एकच उद्देश. या सभागृहात बसलेल्या फक्त एका माणसाने बदलायचं, फक्त एक माणूस. त्याने हा जर विचार बाहेर नेला तर खूप लोकांचं भलं होतं. तो विचार आहे मी, माझा, माझ्यासाठी सोडून आम्ही आपल्यासाठी जर करता आलं तर लोक आपल्याला लक्षात घेतील. तरुण मंडळींना तुम्ही हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर वाटत असेल की पैसे खूप मिळाले आणि खूप प्रसिद्धी मिळाली तर आपण जास्त दिवस जगू, लई भारी जगू, तर ही नावं वाचा आणि त्यांची वय पण वाचा. ज्यांचं गाणं ऐकल्याशिवाय मी बसू शकत नाही गाडीमध्ये, ते किशोर कुमार 60च्या आधी गेले, मोहम्मद रफी साहेब 55ला गेले, मुकेशजी 52ला गेले. जो माणूस दुसऱ्यांना सतत हसवत राहिला, आपल्याला ते खेळणं भरवलंय ना डोक्यामध्ये, खूप 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 करून हसा म्हणजे जीवन वाढतं. मग तो हसवणाराच माणूस होता, तो गेला ना लवकर. आणि तुम्ही काय दुसऱ्यांना देत राहा. तुमच्या आयुष्याचा सुगंध दुसऱ्या माणसांच्या आयुष्याला लागला तर तुमचं आयुष्य वृद्धिंगत होतं, तुमचं जगणं सफल होतं. हे फक्त प्रॉब्लेम काय झालेला आहे की आपण सगळे या 6 प्रकारच्या ॲव्हरेज भीतीमध्ये जगत असतो. पहिल्या भीतीचं नाव आहे मी मेलो तर. मी ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशीच ही गोष्ट ठरलेली आहे की आपल्याला हे जग सोडायचं आहे. बरोबर ना? मी खूप स्त्रिया बघतो बरं का, घाबरलेल्या, पोटात काहीच आजार नसतो, पण मी गेलं तर माझ्या लेकराचं कसं होईल, लेकराचं व्हायला देव आहे, तुम्ही काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. दुसरी एक भीती असते, त्या भीतीचं नाव आहे मी आजारी पडलो तर. असं होऊ शकत नाही की जन्माला आल्यापासून 100ला जाईपर्यंत फुकट वापरायला मिळालेली गाडी बिना
बिना सर्व्हिसिंगची नीट राहिली, तिला रोज सर्व्हिसिंग करावं लागतं, म्हणजे रोज मनाची काळजी घ्यावी लागते, रोज थोडा व्यायाम करावा लागतो, तर तुम्ही आजारी पडणार नाही. आणि जरी पडला तरी गॅरंटी माझी, तुम्ही जर पॉझिटिव्ह माइंडसेटने काम करत राहिलात तर तुमची दृष्टी गेल्यानंतर तुम्ही जगाला दृष्टी देणारे आदरणीय बापू होऊ शकता. माझे पैसे गेले तर मी कधी कधी थोडं लोकल लँग्वेजमध्ये बोलतो, मराठवाड्याचं आहे, तुम्ही हे लक्षात ठेवा. माझे पैसे गेले तर जगात आलो त्या दिवशी कपडे नव्हते, प्रॉपर्टी नव्हती, आणि या संस्कृतीचा एक नियम आहे, ज्या दिवशी तुम्ही हे जग सोडणार त्या दिवशी ज्याला तुम्ही जन्म दिलेला आहे तोच तुम्हाला काढी लावणार आहे, दुसऱ्याला हा अधिकार दिलेला नाही. हे वास्तव आहे. मग तुम्ही ठरवा किती पैसे कमवायचे. माझं प्रेम हरवलं याच्यावर मी जास्त बोलू नये, कारण की प्रेम म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. आणि आता काय झालंय, तू मेरी नाही येऊ शकती तो मैं तुझे किसी का नाही होणे तुला असे प्रेम त्याला प्रेम म्हणत नाही. या विचारांना प्रेम नावाची व्याख्याच माहित नाही. प्रेम असावं भिल्लासारखं बाणावरती पोचलं, मातीमध्ये रुजून सुद्धा आभाळामध्ये पोचलं. आणि हे ही भीती आहे की आता जे माझं स्टेटस आहे ते जर खाली गेलं तर माझी नाचक्की होईल. आणि म्हणून पद्मश्री नितीन चंद्रकांत देसाई 250 करोड रुपयाचा स्टुडिओ असणार आहे. भारत सरकारने पद्मश्री दिलेले, 4 राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित असलेले, हजारो करोडो लोकांचं दैवत असलेले माझ्यासारखे कित्येकांना नितीन चंद्रकांत देसाई होतं. बाण लावून लोकांना सांगतात की मान गेला की मान मोडा. काय मेसेज देतोय समाजामध्ये आपण? अशी घेतली त्यांनी, कारण एकच होतं, पैसे केले ना ते. मी राहिलो असतो तर त्यांना सांगितलं असतं ही स्टुडिओ घेऊन जा आणि माझी इथे मास्तर म्हणून अपॉइंटमेंट कर. की काय केलं नाही म्हणजे असं होत नाही. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यापैकी किती जणांना कॅफे कॉफी डे माहिती आहे? कॉफी प्यायचं कोणाला माहिती आहे का? कॅफे कॉफी डे पुण्या मुंबईला गेलात ना तर प्रचंड मोठं कॉफीचं शॉप आहे. ते सगळीकडे आउटलेट असतात, खूप महाग असतात, 200-250 रुपयाला कॉफी. मला तर ती आवडतच नाही, पण आहे. 60 देशांमध्ये आउटलेट आहे. 60,000 करोड रुपयाचा मालक असलेला SM कृष्णा, कर्नाटकचे मुख्यमंत्री गव्हर्नर असलेले, त्यांचा जावई सिद्धार्थ एका दिवशी पुलावर गाडी उभी करतो आणि ड्रायव्हरला सांगतो थांब, आणि नदीत उडी मारून जीव देतो वयाच्या 60व्या वर्षी. आणि असं लिहून जातो की मला धंद्यामध्ये मुनाफा कमावता आला नाही, आता माझं कसं होईल. आता तुम्ही म्हणाल की काय डॉक्टर नुसते नकारात्मक उदाहरणे देतो आहे, परंतु असं आहे की नकारात्मकता काय आहे ही सांगितल्याशिवाय सकारात्मकतेचं महत्त्व कळत नाही. जे गुलाबाचं फूल फुललेलं असतं त्याच्या तळाला खूप घाण साजलेली असते. ते घाण नीट करण्यासाठी ते घाण आहे ते दाखवता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला असं वाटतं की असं झालं तर लोक काय म्हणतील. लोक तेवढंच म्हणतील जेवढं त्यांचं शिक्षण, संस्कार आणि संस्कृती आहे. त्याच्यामुळे लोकांना किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच आहात, दुसरा माणूस अजिबात नाही. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील, लोक काहीही म्हणतील. या चित्रात एक व्हिडिओ आहे. मी तुम्हाला 45च्या खाली असलेल्या लोकांना प्रश्न विचारतो. हात वर करा. 45च्या खालचे तुम्हाला काय दिसतंय सर या चित्रात? काय दिसते अजून? हा काय दिसतंय? हा मुलगा कुत्रा बसतोय. मला काय दिसतं ते सांगतो. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला की काय दिसतं ते सांगतो. माझ्या बेडरूम मधून खिडकीच्या बाहेर 4 त्यांना मी काढलेला फोटो आहे. मला हे दिसतंय की सकाळी 8 वाजता एक आई आपल्या मुलाचं आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी कचऱ्यामध्ये अन्न वेचते आहे. मी नाही वेचत. मी भाग्यवान आहे, कारण परमेश्वराने माझ्यावर ही वेळ नाही आणलेली आहे. तिचं नशीब कोणी घडवलं?
तुम्हाला नशीब आणि प्रारब्ध याच्यामध्ये फरक माहिती आहे का? नशीब आणि प्रारब्ध आपण म्हणतो ना दोन गोष्टी. नशीब म्हणजे जे आलं ते, आणि प्रारब्ध म्हणजे त्याला प्रयत्नांची जोड दिली की त्याचं प्रारब्ध होतं. या प्रारब्धाची ही माणसं आहेत. धीरूभाई अंबानी कचरा वेचणाऱ्या माणसांसारखेच होते. ते पेट्रोलवर पेट्रोल भरायचे. आज त्यांच्या पेट्रोलवर आपण रांग लावतो. रेडिओमध्ये तुझा आवाज घसाडा आहे म्हणून रिजेक्ट केलेल्या अमिताभ बच्चनचं एक वाक्य रेकॉर्ड करायला काही करोड रुपये आता द्यावे लागतात. बसमध्ये कंडक्टर असणारा माणूस आता त्याच्या डोक्यात केस सुद्धा नाही, कुठल्याच अँगलने सरळ बघताना हिरो वाटत नाही. त्यांची तामिळनाडूमध्ये मंदिरं आहेत. आणि मी गमतीने सांगत असतो मुलांना, ऑडियन्सला, की ह्या शाहरुख खानपेक्षा मी जास्त स्मार्ट दिसतो जर माझ्या डोक्यावर केस राहील. परंतु शाहरुख खानकडे जी गोष्ट आहे किंवा त्या वयामध्ये होती ती कदाचित माझ्याकडे नव्हती. ती म्हणजे स्वतःवर असलेला प्रचंड मोठा विश्वास, कामावर असलेली भयानक श्रद्धा, अपार प्रेम, जीव तोडून मेहनत करण्याची ताकद, शक्ती, बुद्धी. म्हणून त्याचं नाव शाहरुख खान आहे. बाकीच्या लोकांबद्दल बोलत नाही. मला हे उदाहरण का द्यायचं ते सांगतो तुम्हाला, की खूप लोकांना असं वाटतं, स्पेशली जे नीट डॉक्टर्स असणाऱ्या आई वडिलांमध्ये, की माझ्या मुलाचं ॲडमिशन एम्सला झालं पाहिजे, KEMला झालं पाहिजे. ते खालच्या लेवलला आलं तर त्यांना अस्वस्थ होतात ते. पण हे लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे का ज्यांना भारतरत्न कशासाठी दिलं? सर का दिलंय भारतरत्न? क्रिकेटसाठी, बरोबर ना? चूक. मला विचाराल, एका लाकडाच्या फळीला एक चेंडू मारण्यासाठी भारतरत्न मिळाला या माणसाला, दुसऱ्या कुठल्याच कामासाठी नाही. परंतु त्या लाकडाच्या फळीला चेंडू मारण्याचं काम सतत 24 वर्ष दिवस रात्र वडील गेले तरी सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी चालू होतं. ही होती त्याच्या कामावरची श्रद्धा, अपार प्रेम, प्रचंड विश्वास. जो माणूस कामामध्ये देव होतो, कामामध्ये देव शोधतो, त्याला लोक देव म्हणतात. क्रिकेटचा देव आहे तो. वयाच्या 45व्या वर्षी भारतरत्न मिळालेला आहे लाकडाला चेंडू मारण्यासाठी, कारण त्याच्याकडे त्या क्वालिटी होत्या. आजच्या पिढीकडे नाही आहेत त्या. त्यांनी त्याच्या कामाकडे करमणूक म्हणून नाही पाहिलेलं आहे, त्याने त्याच्या कामाकडे पूजा म्हणून पाहिलेलं आहे. ज्या दिवशी आपल्या कामामध्ये पूजा सापडेल तेव्हा तुम्ही केलेल्या कामाचा लोकांपर्यंत जाईपर्यंत प्रसाद होतो. हे लक्षात ठेवा तुम्ही. पण झालंय काय आता, की आपली ही पिढी आई वडिलांनी ह्या 3 गोष्टींमध्ये घुसवून टाकलेली आहे. आणि सो कॉल्ड समाज धोरणांनी त्या 3 गोष्टी समाज मनामध्ये कुठून भरल्या आहेत. त्याचं नाव आहे कॉम्पिटिशन, त्याचं नाव आहे कम्पॅरिझन, आणि त्याचं नाव आहे कॅश. ते शाळेत गेलं ते बघितलंय का, तिसरीच्या पोराच्या डोक्यावर एवढं ओझं असतं, स्पेशली जे कॉन्व्हेंटमध्ये आणि इंग्रजी शाळांमध्ये जातात. त्या पोराचं जेवढं वय आणि वजन आहे त्याचं तिप्पट दप्तर आहे त्याचं, कारण त्याला हे ठोसून भरले की कॉम्पिटिशन. प्लीज रिमेंबर, लाईफ इज नॉट ए कॉम्पिटिशन, इट इज अ जर्नी. हा एक प्रवास आहे. तुम्ही रोडवर गेलात, इथे पण भारी गाडी नव्हतं तुमच्याकडे, तुमच्या पुढे हजारो लोक आहेत, तुमच्या मागे हजारो लोक आहेत. तुम्ही तुमच्या गाडीत बसलेल्या लोकांच्यासाठी प्रवास करायचा आहे. जी माणसं तुमच्या आयुष्यात आहेत त्या माणसांचा प्रवास शांतपणे, समृद्धपणे, सुगंधितपणे प्रवासाच्या ठिकाणाला जाईपर्यंत करायचा आहे. महत्वाचं हे नाही आहे की तुम्ही तिथे पोचता की नाही पोचता. महत्वाचं हे आहे तुम्ही तिथे पोहोचेपर्यंत कसा प्रवास करता. नाहीतर तुम्ही महाकुंभला जाऊ शकता आणि चेंगराचेंगरीत जाऊ शकता, नाहीतर तुम्ही खूप पवित्र असलेल्या मध्य प्रदेशमधल्या श्रीरामाच्या मंदिरामध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी पूजा आणि आरती करत असताना खूप वर्ष जुनी असलेली गाभाऱ्यातली विहिरीचा छत कोसळून तिथेच संपवू शकता. प्रवास महत्वाचा आहे, स्थान महत्वाचं नाही. परंतु हे शिकवलं गेलं. मी डॉक्टर असल्यामुळे हे उदाहरण देतो की आज महाराष्ट्रामध्ये साधारण 3 लाख मुलं नीट आणि CETची परीक्षा देतात आणि सीट 10,000.
तुम्हाला ते ठोकून मोठ्या मोठ्या बोर्डांवर लिहिलेलं असतं ना, फेटे घालून 12वीच्या पोराला फेटा घालून बोर्डिंगवर बसवले. तुम्ही बघितलं का कधी लहानपणी? ते कुठून घातलं गेलं, हे भरवलं गेलं, ते असं करणं म्हणजेच जगणं असतं. त्या भीतीपोटी जे सगळ्यात मोठं कोचिंग सेंटर आहे कोटा राजस्थानमध्ये, एका वर्षात 21 मुलांनी 11वी 12वीच्या आत्महत्या केल्या. ही सामाजिक जबाबदारी आहे. ज्याला जबाबदार मी आहे, त्याला जबाबदारी बसलेलं प्रत्येक जण. कारण हे शिकवलं गेलं आणि ते शिकवण्याचे 2 कारण, पैसा आणि प्रसिद्धी. मी मोठा, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. माझ्याकडच्या मुलं एवढे मार्क घेतले. आणि पण त्या किती जणांनी मार्क्स नाही घेतले, किती जण दारू प्यायला गेले, किती जणांनी आत्महत्या केल्या, किती आईवडिलांनी घरं विकली, ते कोणी दाखवतं का? नाही. आणि म्हणून त्या 3C मध्ये अडकून आपल्या पिढीचं हे उद्ध्वस्तता झालेलं आहे. मी खूप सेन्सिटिव्ह माणूस आहे, खूप जास्त. मी सतत विचार करत असतो काय लिहिलंय. ते कुठे असतात की 5वीच्या वर्गातल्या मुलीला हार्ट अटॅक येतो, 9वीची मुलगी फाशी घेते, पुस्तकांसाठी पैसे नाही आहेत म्हणून 14 वर्षाच्या मुलीने लोह्याच्या तिथे फाशी घेतली शेतात पळसाच्या झाडाला. कारण काही असेल, पण 14 वर्षाच्या मुलीला हे ज्ञान कोणी दिलं? त्या 14 वर्षाच्या मुलीला दशरथ बापूंचा जीवनपट उलगडवून का नाही दाखवला? जर दाखवला असता तर कदाचित तिने केलं नसतं. म्हणून ही इथे बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की दीपस्तंभ नावाचं पुस्तक वाचलं पाहिजे, रुजवलं पाहिजे आणि पुन्हा या गावामध्ये उगवलं पाहिजे, तर त्यांच्या स्मृती चिरंतन राहतात. म्हणून मी हे सांगत असतो की या पेपरमध्ये बघा तुम्ही, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ही आपली जबाबदारी आहे. ही अशा प्रकारची जी व्याख्यानं असतात त्यांनी एकच काम केलं पाहिजे, लोकांच्या जगण्यामध्ये पुल्लिंग पेरलं पाहिजे. गरजा महाराष्ट्र माझा म्हणताना काय झालं? गरजा महाराष्ट्र माझा म्हणताना माझा महाराष्ट्र काय आहे हे कळलं पाहिजे. हे असली उदाहरणं समाजापुढे नाही ठेवायचे. समाजापुढे ठेवायची उदाहरणं ही आहे. समाजात कोणता माणूस महात्मा गांधींना सहज शिवाय देतो आपण म्हणजे माझ्या पिढीचे लोक किंवा माझ्या पुढे आधीचे आणि नंतरचे. मी त्याच्या कॉलेजमध्ये असताना मला महात्मा गांधी काय आहे हेच माहिती नाही. मी कधी त्याच्या 2 अक्षरं वाचली नाही आणि मी त्यांना शिवाय देते. कोणी दिला मला अधिकार? कोणी दिला? कारण समाजामध्ये हे उपकरण आलेलं, जीव घेणं उपकरण आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्याचं नाव आहे मोबाईल. त्याच्यामुळं वाचन संस्कृती पूर्णपणे संपून गेलेली आहे. पुस्तकं वाचली की माणसं समृद्ध होतात, पुस्तकं जगवली की माणसं मोठी होतात आणि पुस्तकं उगवून पुढच्या पिढीत पेरली की समाज पुन्हा एकदा सुगंधित व्हायला होतो. आणि म्हणून माझा हा नेहमी राहिलेला प्रश्न आहे की आपण असे जगणार का? मग आपण जर असे जगणार असू तर आपलं भविष्य काय आहे? तर आपलं भविष्य हे आहे. मी उदाहरण देतो की मी जेव्हा गावामध्ये शिकत होतो त्या काळामध्ये घरातला शेणखत हा शेतात नेला जायचा, बरोबर? मग एक माणूस आला, त्याने शिकवलं की इंड्रेन मार, इंड्रेन ते जास्त येते. आता शेतात फक्त इंड्रेनच उगवतात, दुसरं काहीच उगवत नाही, बरोबर ना? गवत जाळायला इंड्रेन, धान्य उगवायला इंड्रेन, साठवून ठेवायला इंड्रेन, घरात आणल्यावर इंड्रेन. तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्हाला हे मिळणार. एक आजार आहे, तो आजार असा आहे अल्सरेटिव्ह कोलायटिस. म्हणजे काय की मोठ्या आतड्यामध्ये प्रचंड जखमा होतात आणि आयुष्यभर ट्रीटमेंट घ्यावी लागते पेशंटला. त्याची खर्च सांगतो, एक गोळी आत्ता 55 रुपयाला आहे, 2 गोळ्या दिवसातून 3 वेळा जीवनभर घ्यायच्या. आज गोळी खाल्ली नाही तर 10 वेळा संडासला जावं लागतं रोज. हे होण्याचं एकमेव कारण दूषित शेती आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं, इथलेच लोक सांगतात मला की साहेब टरबुजाचं पीक 4 महिन्याचं असतं, परंतु आम्ही 2 महिन्यामध्ये आणतो. विहिरीच्या पंपामध्ये केमिकल टाकतो, ते मोठं होतं आणि बाजारात टाकायच्या दिवशी पुन्हा ते केमिकल टाकतो, त्याला पाहिजे तो रंग पाहिजे तो गोडवा आम्हाला देता येतो. आणि याच्यामुळे आपलं काय झालं की मानसिक ताण आला. कारण तुम्हाला सांगितलं होतं इंटरनेट मार्गावर पीक जास्त येतं, पीक जास्त आलं की पैसे मिळतात, पण तसं झालं नाही.
मग मानसिक ताण आला आणि हृदयविकाराचं प्रमाण वाढलं. तुम्ही बघताय 15 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो. पूर्वी असं व्हायचं नाही. आणि म्हणून याच्यामधून ह्या गोष्टी निर्माण झाल्या समाजात. नैराश्य, व्यसनाधीनता आणि आत्महत्या. तुम्ही कल्पना करू शकता का की आत्ता जर आपले डोळे काढून घेतले परमेश्वराने तर किती लोकांना हे जीवन फक्त जगता येईल. असं जगता येईल का हा प्रश्न नाही आहे. असं जगता येणं खूप मुश्किल आहे. असं जगण्यासाठी त्याग करावा लागतो. त्याग. ज्या दिवशी तुमच्या मेंदूमध्ये त्याग जन्माला येईल त्या दिवशी त्या गावामध्ये पुन्हा एकदा दशरथ बापू त्या मातेच्या पोटी जन्माला येतील हे लक्षात ठेवा. परंतु असं न होता हे असं होतं. इगो, खून आणि भ्रष्टाचार. त्यांनी सांगितलं भाषणात आणि मी पण वाचलं पुस्तकात की भ्रष्टाचाराचा कर्दत काळ होते बापू. बरोबर शब्द आहे ना. मी वाचलंय पुस्तक, नीट वाचलंय मी. जिल्हा परिषदेचे CO आले होते साहेब. भानगड केली त्यांनी आणि बापू आणि उत्तम दगडू अण्णांनी ते शोधून काढलं. ते पाया पडत गेले त्यांच्याकडे. आता असं होतं का? असं होत नाही. असं होत नाही. आता दोनच गोष्टी होतात. एक तर मी तुला मारून टाकतो नाहीतर मी लटकून जातो. तुम्ही पाहिलं की बीडच्या कोर्टामध्ये एका सरकारी वकिलाने फाशी घेतली. कोर्टात चढून पडली आणि जज साहेबांच्या आणि स्टेनोच्या नावाने चिठ्ठी दिली 15 दिवसांनी. पाहिलं तुम्ही? तर ह्या चक्रामध्ये जर आलो तर आपलं आयुष्य संपून जाईल. मला असं वाटतं की आपण ह्या 3 गोष्टींसाठी जगलो पाहिजे सामान्य माणूस म्हणून. पहिली गोष्ट आहे, मी जे काही भाषण कळवळीने कडकडीने देऊ लागलो, इथून इथे आलो, त्याच्यात मला आनंद येतोय का हे महत्वाचं. हा आनंद मला मिळाला तर इथे बसलेल्या लोकांना ते पटतंय का, त्याच्यात त्यांचा फायदा आहे का, किंवा मी माझ्या घरात राहतो तर माझ्या आईवडिलांना ते आवडतंय का, आणि त्याच्याने कुटुंबामध्ये एक सौहार्द निर्माण होतो आहे का. आणि हे करत असताना सामाजिक उन्नती होत असेल तर आपलं जगणं सार्थक होतं, आपलं जगणं सुगंधित होतं. मला आजच्या तारखेत माझ्या समोर असलेलं करंट बेस्ट एक्झाम्पल असलेलं आवाज 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 इथून ऑडिओ नाही पडला. आणि तेव्हा मी ज्या बेडखाली झोपलो हॉस्टेलमध्ये मित्रांच्या रूममध्ये पॅरासाईट म्हणून राहायचो मी, तेव्हा मला रडू यायला लागलं काय जन्म आहे आपला हा. आणि मग मी रडता रडता डोळे उघडले. समोरच्या भिंतीवर एक कविता लिहिलेली होती, पुसत आली होती. ती पुसत आलेली कविता मी वाचली, लिहिली, आत्मसात केली आणि ती माझ्या जीवनात रुजवली. त्याच्यामुळे मला हे सगळं करता येतं. त्या कवितेचं नाव आहे, ते कविताच वाचून दाखवतो मी. ते वही झालंय जोडलं. असेच घडले माझे जीवन, असाच फुललो सूर्यफुला परी भर दुपारी फुल्यावना. बनलो माझा मीच गुरु आणि मीच घेतली माझी दीक्षा. अलगद शिकलो अनुभवातून व्यवहाराची अवघड भाषा. काळे पत्थर मला म्हणाले अशी असावी निधडी छाती. बेड रवावे संकटात आणि घण झेलावे छातीवरती. विजयाचा उन्माद नसावा, पराभवाचे शल्य नसावे. जिंकण्यासाठी खेळत नसतो आपण, हरण्यावरही प्रेम करावे. चुकलो तरीही सावरलो, चुकलो तरीही सावरलो मी. आगतिक हो मुनी पडता पडता घसरून पुन्हा सिद्ध राहिलो जिद्द बांधणी चढण्याकरिता. असाच घडलो माझा मिलन, असेच घडले माझे जीवन. असाच फुललो सूर्यफुला तरी भर दुपारी फुल्यावना. देश की हर महिला भावुक होगी और उत्साहित की. असल में उनकी ये कहानी हर उस आम आदमी को शक्ति देगी जो किसी बड़े खानदान या किसी बड़े घराने में, किसी पैसे वाले खानदान में पैदा नहीं हुआ, जो एक आम नागरिक की तरह दिन रात मेहनत करके अपने परिवार का पद के उम्मीदवार बनने का ऐलान किया. दिलचस्प बात यह है कि अगर वो राष्ट्रपति का चुनाव जीत जाती है तो वो देश की पहली ऐसी राष्ट्रपति बन जाएगी जिनका जन्म आज़ादी के बाद हुआ, यानी जिनकी जो उम्र है धीरे धीरे डिप्रेशन से बाहर आ ही रही कि 4 साल बाद वर्ष 2013 में एक सड़क दुर्घटना में उनके दूसरे बेटे की भी मृत्यु हो गई. यानी सिर्फ 4 वर्षों में उन्होंने एक के बाद एक अपने दोनों बेटों को खो दिया. उनके निजी जीवन में आई ये त्रासदी यहीं पर नहीं रुकी. 2013 में उनके दूसरे बेटे की मृत्यु के कुछ दिन के बाद ही उनकी मां की मृत्यु हुई और उसके बाद उनके भाई का भी देहांत हुआ.
और इस तरह 1 महीने में द्रौपदी मुर्मू ने पहले अपने बेटे को खोया, फिर अपनी माँ को खोया और फिर उनके भाई भी दुनिया से चले गए 1 महीने के अंदर। और जब इन तमाम दुखों को पीछे छोड़कर वो जीवन में आगे बढ़ने की कोशिश कर ही रही थी, तब अगले ही साल 2014 में उनके पति का भी देहांत हो गया। यानी धीरे धीरे उन्होंने सब कुछ किया। पति की मृत्यु के बाद द्रौपदी मुर्मू के लिए सामान्य जीवन में लौटना थोड़ा मुश्किल था, लेकिन उन्होंने अध्यात्म के साथ साथ योग करना शुरू किया, डिप्रेशन के खिलाफ लड़ाई लड़ी और जब इनको नहीं हराया तब तक लढाई लढली। इथे बसलेला कोणता माणूस छातीवर हात ठेवून मला सांगेल की जर तुमच्या घरातली 5 माणसं 2 वर्षाच्या आत हे जग सोडत असतील तर तुम्ही राष्ट्रपती म्हणून त्या देशाचे प्रथम नागरिक म्हणून उभे राहाल। कोणामध्ये हिंमत आहे? आपली हिंमत कशात चालली माहिती आहे तुम्हाला? वडील गेले साहेब, लई टेन्शन आलं म्हणून दारू पिली आणि मग दारू पिलो तर काय झालं? लगेच पुढच्या महिन्यामध्ये 2 लेकरं, 4 वर्षाचा एक, 6 वर्षाचा एक, बायको 30 वर्षाची, पोटामध्ये पाणी, डोळ्यात कावीळ, रक्ताच्या उलट्या, लिव्हर खराब झालं, डॉक्टर सांगतो तू 4 महिन्याने मरणारच। ती बाई म्हणते काय नाही करा साहेब, वाचवा, घर लिहून देते आणि लेकरं पण रस्त्यावर आणतात। हे संस्कार, ही संस्कृती या देशाला नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा ते राजावरती म्हणून नाही होत। आपल्याच डोळ्यासमोर आपल्याच माणसांचे शिरच्छेद होताना पाहून सुद्धा तो माणूस खंबीरपणे उभा राहिला। येणाऱ्या पुढच्या हजारो पिढ्यांना स्वातंत्र्य मिळावं, हा माझा महाराष्ट्र एकटा राहील तर तो समृद्ध महाराष्ट्र राहिला पाहिजे, गरजा महाराष्ट्र म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे। म्हणून शिवाजी महाराजांनी त्याग केला, त्या त्यागाचं प्रतीक आहे माझा महाराष्ट्र। झेंडा घेऊन फिरण्याचं नाही। द्रौपदी मुर्मू, मी आत्ताच उदाहरण देतोय तुम्हाला, 2 मुलं, नवरा, भाऊ आणि आई, वडील लहानपणीच गेले होते। तुम्ही चरित्र वाचा त्यांचं। कोळशाच्या खाणीमध्ये आत जाऊन काम करणाऱ्या मजुराची ही मुलगी आहे आणि आज या देशाची सर्वोच्च नागरिक आहे। एवढं मोठं उदाहरण असताना फक्त हे वाचायचं की सगळ्यांना सगळं मिळत नाही। जे मिळालंय त्याचं आपण काय करतो हे ज्या दिवशी लक्षात येतं त्या दिवशी दशरथ बापूंच्या स्मृतींना, पुण्यस्मृतींना आदरांजली दिल्याचं समाधान तुम्हाला मिळालं। हे असं का होतं? तुम्हाला एक व्यायाम सांगतो, मनाचा व्यायाम। तो व्यायाम असा आहे की सकाळी उठल्यावर प्रश्न विचारायचा आणि संध्याकाळी झोपायला जाताना प्रश्न विचारायचा की आज दिवसभरात जे झालं ते मी बरोबर केलं होतं का, कळलं ना? आणि सकाळी उठल्यावर फक्त विचार जाणवायचा की थँक्यू, आजचा दिवस जगण्यासाठी मला दिला आहे, या दिवसात मी चांगलं काम करेन, कारण मला सतत हे प्रश्न विचारायची सवय लागलेली आहे। एका दिवशी मी धुळ्यावर प्रवास करत असताना प्रचंड भूक लागली होती। आता व्यवसायाने मी गॅस पेट्रोलिस्ट, ते कार्यक्रमात गेलो तरी लोक माझ्या ताटात काय हे बघत असतात आणि एक वसमतचेच होते ते हजबंड वाईफ। मी एका दिवशी नांदेडच्या गोदावरी समोर पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली। संध्याकाळी गाडीतून उतरून त्या गोदावरीत चाललो होतो मी पाणीपुरी खायला। ते दोघं हजबंड वाईफ आणि मुलांना घेऊन आले। अरे तुम्ही आपलं पोट आपल्या हातात ना म्हणतो डॉक्टर। म्हणलं हो, अरे इकडे डॉक्टरांसोबत फोटो काढला। डॉक्टरांची पाणीपुरी गेली का? डॉक्टर गाडीत बसते आणि या प्लेटमध्ये मिरची भजी आणि बिस्किट, चहा आहे, कारण त्यावेळेला ते रोडचं काम चालू होतं ना, सगळं खूप काही खायला मिळालं, भूक लागली आणि खाता खाता हा पाथरीच्या जवळचा फोटो आहे। एक बाई समोरच्या रस्त्याच्या असलेल्या नाल्यामधून रोड क्रॉस करून आली आणि त्या गिट्टीवर उघड्या पायाने थांबली। ते पोतं ठेवलं, काठी ठेवली आणि आतून पाणी काढून पीत होती। मी उठलो आणि जवळ जाऊन पाहिलं। तुम्ही विश्वास ठेवा, ही बाई 40 वर्षाच्या आसपास आहे, महाराष्ट्राची नाही आहे, ती वेगळीच भाषा बोलू लागली होती आणि पलीकडच्या खड्ड्यात असलेल्या गटाराचं पाणी त्या बाटलीत भरून पीत। मी परत उठलो, माझ्या जवळून एक पावाचं पॅकेट, पाण्याची बाटली,
चहा घेतला तिला दिला की बहुतेक आसामी होती पाहिजे आणि तिला स्किझोफ्रेनिया नावाचा आजार झाला होता किंवा घरातल्यांनी हाकलून दिलं असावं. दुर्दैव असेल तिचं, ती भटकत आलेली होती. हे भिकारी जे असतात ना रस्त्यावर त्यांच्या मागे खूप स्टोरी असते, आपण कधी जात नाही त्याच्यात, तो विषय वेगळा आहे. तिला मी चहा दिला, ती चहा प्यायली, पाण्याची बाटली नाही म्हणाली, ती पावाची लादी घेतली आणि ती निघून गेली. मला परत प्रश्न पडला की हे वेळ माझ्यावर का नाही. ज्या दिवशी आपण त्याला प्रश्न विचारायला लागू त्या दिवशी तुमच्या आयुष्यात किती पण मोठं दुःख येऊ द्या, हजारो काही असू दे, तुम्हाला असं वाटलं की मी आता संपलेलो आहे, त्या दिवशी तुम्ही परत उभा राहू शकता. प्रश्न हा आहे की इथे बसलेल्या लोकांचं जेवढं वय आहे त्यांच्या अर्ध्या वयाचं मी नाही आहे, बरोबर ना? वयाचा माझं वय आता 46 वर्ष आहे. मला अक्कल येऊन 5-7 वर्ष झाली, फक्त 7-9 वर्ष झाली. या दिवशी मला अक्कल आली 31 जुलै 2016. मुद्दा हा आहे की तुमच्या समोर एवढं लंब चौडं भाषण मी द्यावं आणि तुम्ही ते ऐकून घ्यावं असं काय आहे माझ्याकडे. ही डिग्री कुठे मिळाली? कारण ते मॅडमने आत्ता परिचय वाचताना सांगितलं, ते परिचय वाचू लागले मी रडू लागलो ॲक्च्युली, कारण मलाच माहीत नव्हतं की एवढं मोठं आहे. ते लिहिलेलं आहे तर मी वाचलं, परंतु असं आहे की पचन संस्था विकार करणे होण्यासाठी मी अमुक डिग्री केली, तमुक डिग्री केली, तमुक डिग्री केली, याने पण ते दिलं सर्टिफिकेट लावलं मी आणि प्रॅक्टिस सुरू केली. हे भाषण देण्याची डिग्री कोणी दिली? ही भाषण देण्याची डिग्री ह्या दिवसाने दिली 31 जुलै 2016. जर मी असता मी तर माझी आई लगेच जाईल. आई गेली की वडील जातील, हे 2 लोक गॅरंटीने जातील, बाकीचे जगतील. परंतु जे बहिणी रोजमजुरी करते तिच्या मुलाचा मी हिरो आहे, त्यांचे सपोर्ट आहे मी. आणि जे लोक मला माझे ज्युनियर्स खूप चांगलं सिनियर समजायचे ते पण माझ्याकडे बघायचे. माझ्यापुढे प्रश्न होता की मी आता मेलो तर आई वडील जाणार, मग ते 1 करोड चलून करून फेडणार, मग ते गावाकडे जाऊन परत माझ्या घरावर कब्जा आणणार, आई वडील रस्त्यावर येणार. या भानगडीमध्ये विचार करत मी कुठे पण फिरायचो. आणि एक दिवस एकदा मी माउंट आबूला गेलो ब्रह्माकुमारीच्या. जसं द्रौपदी मुर्मू ब्रह्माकुमारीला गेले तसं मी पण माउंट आबूला गेलो. आणि माउंट आबूवरून येत असताना एका दिवशी मी अक्षरधाम मंदिरात गेलो अहमदाबादच्या, आणि त्या लायब्ररीमध्ये मला एक पुस्तक मिळालं, त्याचं नाव उन्नयन. APJ अब्दुल कलाम साहेबांचं ते पुस्तक आहे ट्रान्सेंडन्स. त्या पुस्तकातलं पान नंबर 53 वाचलं आणि मी ठरवलं की हा विचार इथे थांबला पाहिजे. मी एवढा चिल्लर माणूस नाही आहे की माझ्या आयुष्यातून एक माणूस वजा झाल्यामुळे मी हे जग सोडेल. ज्यांनी मला शिक्षण दिलं, ज्यांनी माझ्या शिक्षणासाठी मदत केली, ज्या आईवडिलांनी माझ्यावर संस्कार केले, ज्या गुरुजींनी मला हे ज्ञान दिलं, ज्या मित्रांनी माझ्या गरिबीत पैसे दिले, ज्या समाजाने मला मोठं केलं, त्यांना सोडून एका माणसासाठी मी नाही जीव देऊ शकत. आय एम सो सॉरी. आणि मग माझं काम एकच होतं की मी रोज बघायचो, हा याला कॅन्सर झालाय, त्याला गिळता येत नाही, त्याला कावळी झालाय, हा रक्ताच्या उलट्या करतोय, आणि माझं सगळं व्यवस्थित आहे तरी मला म्हणायचंय. मी तो विचार फेकून दिला, कारण की मी इथून आलेलो आहे. तुम्हाला दिसतंय काय? हा माझा 10वीचा फोटो आहे. हे घर आहे, 4 किलोमीटर दूरवरून डोक्यावर पाणी आणलंय, तेव्हाही मी उभं राहतो. मी हे जग असं नाही सोडू शकतो. प्रत्येक पिढीने आत्महत्या करण्यापूर्वी, डिप्रेशनमध्ये जाण्यापूर्वी आणि दारूच्या ग्लासाला ॲडिक्शन म्हणून, व्यसन म्हणून हात लावण्यापूर्वी हा विचार करायचा की या जगामध्ये तुम्हाला आणणाऱ्या आई वडिलांचे प्रचंड मोठे उपकार आहेत, म्हणून तुम्हाला हे जग जगतायचं. त्या प्रत्येक पिढीने हे लक्षात ठेवायचं आहे की शाळेतल्या मास्तरांनी आई शिकवलं म्हणून तुला बोलण्याची वाक्यरचना करता येते आहे. तुला दाखवतो म्हणण्याआधी मास्तरांचे उपकार लक्षात ठेवायचे, मग शब्द उच्चारायचे. आणि म्हणून त्या दिवसापासून मी हे ठरवलं की मी हे व्रत हाती घेत आहे. ते विचारतात ना की एवढं बोलल्याने काय होतं, एवढं बोलल्याने हे होतं जे रामायणामध्ये झालं. पूल बांधायचा होता, ते चालू होतं कार्यक्रम, आणि एक खाट मातीत लोळून तिकडे वाळू टाकत होती. मग तिला विचारलं की तुझ्या एवढ्याशा वाळूने काय होणार आहे?
तेव्हा तुम्ही सांगितलं की ज्या दिवशी या पुलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव पूल बांधणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल, पूल मोडणाऱ्यांच्या यादीमध्ये नाही. ज्या दिवशी आत्महत्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये नाही. आणि म्हणून त्या मॅडमने त्या स्टिकरवर लिहिलं होतं जे मी सांगत असतो, आत्महत्या करणं खूप सोपं आहे पण आत्महत्या जगणं खूप कठीण आहे. आणि मी नितीन जोशी तुम्हाला सांगतो आत्महत्या करू नका, कारण मी ती जगतोय. आता प्रॉब्लेम असा आहे की हे सगळं झाल्यावर आपल्याला आपली ओळख निर्माण करता आली पाहिजे, बरोबर ना? इथे बसलेल्या कोणत्याही माणसाला विचारा तुमची ओळख काय आहे, आपण पटकन सांगायला सुरू करतो. माझं नाव डॉक्टर नितीन जोशी, अमुक तमुक, माझं गॅलेक्सी हॉस्पिटल आहे, तिकडे एवढे एंडोस्कोप आहे, अमुक आहे तमुक आहे. ही माझी ओळख नाही, हे माझं रोजगाराचं साधन आहे. माझं काम काय आहे तर जन्मल्यापासून मरेपर्यंत तुम्हाला होणाऱ्या वेदनांसाठी पैसे घेऊन औषध लिहिणं, रोजगार करणं. पण माणूस म्हणून माझं काम आहे की मरणापर्यंत पोहोचत असताना त्या 2 क्षणांमध्ये जे जीवन आहे ते जीवन शोधणं, ते मांडणं, ते दाखवणं आणि ते जीवन सुगंधित करण्यासाठी प्रयत्न करणं ही माझी ओळख. तुम्हाला एक व्यायाम सांगतो सगळ्यांना. ज्या दिवशी तुम्हाला खूप वाईट वाटेल की याने मला नाव ठेवलं, त्याने मला नाव ठेवलं, हे काय जीवन आहे, मला हेच मिळालं नाही, मला तेच मिळालं नाही, त्या दिवशी रात्री एक कागद आणि पेन घ्या आणि ह्या 10 गोष्टी लिहून ठेवा की मी हे का करतो आहे, माझी शक्ती काय आहे, माझे कमजोरी काय आहे. मी माझी शक्ती लिहून ठेवल्या आहे. त्या दिवशी ज्या दिवशी मला आत्महत्या करायचा शेवटचा विचार आला तर ह्या शक्ती आहे. मी कोणतंही अपयश पचवू शकतो. मी कल्पना नाही करणार एवढे अपयश भोगलेले आहेत ते लोक किती सहज बसले. खूप लोकांना असं वाटतं की हा पोरगा आता चला आणि एवढं मोठं यश त्याला मिळालं. नो, असं नाही आहे ते. तुम्हाला मी सांगतो की मी MBBSला गोल्ड मेडल मिळालेला डॉक्टर 100च्या बॅचमध्ये. जसलोक हॉस्पिटल मुंबईमधून बेस्ट रेसिडेंट डॉक्टरचा अवॉर्ड मिळालेला मी पहिला डॉक्टर आहे. आजही प्रॅक्टिस नाही चालली तर मी मुंबईला जाऊ शकतो, इकडे आहे माझी व्यवस्था. परंतु त्यांनी आता परिचयात सांगितलं की जगातल्या सर्वात मोठ्या संस्थेमध्ये जगातल्या सर्वात मोठ्या गुरुकडे शिक्षण घेतलं. बरोबर आहे, पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का तुम्हाला की ती जी परीक्षा असते शेवटची प्रॅक्टिकल परीक्षा ती रँडम सिलेक्शनमध्ये दिल्लीला होती आणि माझं सेंटर आलं दिल्लीचं GV पंत हॉस्पिटल 2011ला. मी गेलो, मला वाटलं की मी MBBS पासून आत्तापर्यंत चकाचक आलेलो आहे तर क्रॅक करून टाकेल. परीक्षा झाली आणि मास्तरने लगेच तोंडावर सांगितलं तुला काहीच येत नाही, मी नापास केलं. लग्न झालंय, बायको आहे, गावाकडे आई वडिलांचं घर बांधून लोन काढलं होतं, त्याच्यावर 5 लाख रुपयाचं कर्ज होतं आणि मास्तर म्हणलं तुला फेल केलंय. जो पगार 2.5 लाख मिळणार होता मुंबईमध्ये तो 65,000वर आला, अर्धा पगार घराच्या भाड्यात गेला. आता पण मी हिंमत न सोडणारा माणूस आहे. वर्षभर पुन्हा तयारी केली सर प्रॅक्टिकलची, खूप ठिकाणी फिरलो, पुन्हा रँडम सिलेक्शनमध्ये माझा नंबर दिल्लीला त्याच मास्तरकडे आला. म्हणजे 3 मास्तर दुसऱ्या राज्याचे आणि 1 दिल्लीचा. परीक्षा झाली, आलो मी खुश होईल. ते फोन केला त्यांनी रात्री आमच्या गुरुजींना, तुम्ही तिला फेल केलं त्याला काही येत नाही. 2 वर्ष गेली. 2 वर्ष गेल्यावर थिअरीची परीक्षा पुन्हा द्यावी लागते. पुन्हा वर्षभर थिअरीची परीक्षा दिली, थिअरी पास झालो. प्रॅक्टिकलचं सेंटर पुन्हा GV पंत हॉस्पिटल त्याच मास्तरकडे आलं. तुम्ही कल्पना करू शकता की पुन्हा परीक्षेची तयारी केली. 3ऱ्या वर्षी मी गेलो तिथे, परीक्षा झाली आणि त्यांनी मला तोंडावर सांगितलं की तू मिस केलं, मी तुला पास नाही करू शकतो, सॉरी. 3 वर्ष. कल्पना करा, जगातल्या सगळ्यात मोठ्या गुरुकडे 3 वर्षाचं शिक्षण संपलं डिग्रीचं, फक्त परीक्षेचं कागद घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा 3 वर्ष गेली. मी रडायला लागलो, पण आलो मी. तेव्हा मला नायदेव सरांनी खूप सांभाळलं आणि मग मी पुन्हा परीक्षा द्यायला गेलो आणि आता ठरवलं की हे लास्ट, याच्यानंतर मी येणार नाही परीक्षा द्यायला. परीक्षा झाली, शेवटच्या ते व्हायवा असतो ना, तो अर्धा तास आणि 1 तास बोलत होतो आणि ते शांतपणे ऐकत होतो. आणि मग ते संपल्याबरोबर मी बाहेर आलो, समोरच्या लॅबमध्ये गेलो आणि रडायला लागलो. जोरदार रडासाडाचा राग लावला. रडत याच्यासाठी होतो की या माणसाने 4 वर्ष बाहेर गेली माझ्या आयुष्याची.
त्या 4 वर्षात मी ना बायकोबरोबर राहू शकलो, ना मला मुलं झाली, ना मी घराचं कर्ज फेडू शकलो. काय फायदा या डिग्रीचा? आता मी पास होतो किंवा न होतो या जागेत मी येणार नाही. आणि रडत असताना पाठीमागून एक हात माझ्या खांद्यावर पडला आणि तो असं म्हणाला की डोंट क्राय, आय हॅव पास्ड यू. मला माहिती होतं कोण आहे. मी मनात म्हणालो तुम्ही काही उपकार नाही केले माझ्यावर. हे झाल्यानंतर तुम्ही जर असं या भ्रमामध्ये असेल की डिग्री मिळाली की लगेच चांगलं होतं, तर तसं होत नाही. एवढे कष्ट करून डिग्री मिळाली, नांदेडला आलो, प्रॅक्टिस सुरू केली, कर्ज घेतलं, बायको केली, मुलं पण नाही झाले. बरोबर ना? तो आवाज मला तुमचा त्याच्यामुळे. तर ते गेले. आता काय करतात? जगणार कशासोबत? परंतु मी जगलो आणि मी हे लिहिलं पुढे, परोपकार. ते मॅडमनी सांगितलं, परोपकार ही भावना शिकून येत नाही, पुस्तकामधून येत नाही, ती उपजत असावी लागते. आज सकाळी माहूरला मोबाईल एंडोस्कोपीचा 108वा कॅम्प करून मी इथे आलेलो. त्याच्यानंतरची ही माझी शक्ती आहे. मला सांगतोय की तुम्ही तुमची शक्ती ओळखा. संवाद कौशल्य, त्याच्यावर काही बोलू नये ना. आता एवढे मोठे वसमत नगरीचे दिग्गज लोक समोर बसले आहेत आणि माझं शांतपणे ऐकून नम्रपणे तुम्हाला अभिवादन करतो. ही शक्ती आहे, संवाद कौशल्य. सर्जनशीलता, तुम्ही काहीतरी निर्माण केलं पाहिजे. तुमचे डोळे गेलेले असू शकतात. डोळे गेल्यावर तुम्हाला मागावर बसून सिंगल डोटा, डबल डोटाची साडी विकता येते का? मग तुम्ही दशरथ बापू होऊ शकता. डोळे गेल्यानंतर नगरपालिकेत जाऊन लोकांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही कष्ट करू शकता का? मग तुम्ही दशरथ बापू होऊ शकता. ही क्रिएटिव्हिटी आहे. बायको गेल्यावर वेळ कसा काढायचा हे कळत नव्हतं, म्हणून मला जे इंग्रजी शिकलेलं होतं ते मी लिहित गेलो पुढे मराठीमध्ये. सगळ्यात कठीण काम काय माहिती आहे का तुम्हाला? सगळ्यात क्लिष्ट भाषेतलं ज्ञान मातृभाषेमध्ये लिहून लोकांना पचेल अशा भाषेत त्यांच्यासमोर देणं, हे सगळ्यात क्लिष्ट काम मी त्या काळात केलं. पहिलं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे आपलं पोट आपल्या हातात. पचन संस्थेचे आजार, ओळख, उपाय आणि उपचार. ज्या गोष्टीच्या एका आजारासाठी आज नांदेडमधली सगळ्यात जास्त फीस 700 रुपये देऊन माझ्याकडे 8 तास वाट बघत बसायला लागते. ते काका बसले आहेत, तुम्ही विचारा त्यांना. त्या आजाराचे 29 चॅप्टर आपलं पोट आपल्या हातात पुस्तकात मी मराठीत लिहिले आहे. एका दिवशी एक माणूस, फाटका माणूस, शेतातला गडी, हातात पुस्तक घेऊन फाईल काढून आला आणि मी विचारलं काय प्रॉब्लेम आहे? तर तो म्हणला की मला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं मग तुम्ही हे चित्र काढून जे दाखवलं ना मला शाळेत, लय भारी, मला आवडलं म्हणून मी सांगायला आलो. त्याच्यानंतर 5 वर्षांनी मी दुसरं पुस्तक लिहिलं ह्या विचारांमध्ये. त्याचं नाव आहे कशासाठी? पोटासाठी. जीवनशैलीशी जोडलेले पचन संस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय. मी आत्ता म्हणालो तुम्हाला की विचारांमुळे कॅन्सर होतो, विचारांमुळे पोट खराब होतं. तुम्ही काय खाल्लात त्याच्यामुळे पोट खराब होत नाही. ही आपली खूप वर्षांपासूनची सवय आहे. चीनमधले लोक काय खातात? विंचू, खेकडे, बेडकं, झुरळं, माश्या पासून जगात असलेला माणूस नावाचा प्राणी सोडून सगळं. तुम्ही गेलं की चीनमध्ये रस्त्यावर वडापावची गाडी असते ना, तशी झुरळांची गाडी असते, तशी बेडकांची गाडी असते. इथे आसाममध्ये फ्रॉग फार्मिंग सुरू झालंय, बेडकांची शेती डेलिकसी म्हणून वापरली जाते. इंडोनेशियात जा तुम्ही, मगरींपासून सापांपर्यंत, नटवारांपासून चिमण्यांपर्यंत सगळे पक्षी मार्केटमध्ये खायला मिळतात. का ती माणसं नाही आहेत? वाक्य असं लक्षात ठेवा की तोंडामधून दुर्बीण घातली की माणूस इंडोनेशियाचा राहू दे, चीनचा राहू दे, नंतर अस्मानचा राहू दे, सगळ्यांची पचन संस्था एकसारखी आहे. फरक हा आहे, जन्मल्यापासून तुम्ही कुठल्या विचारांमध्ये वाढला. मी बूट घालून देवाच्या पाया पडलो काय, आणि बूट न घालता चर्चमध्ये जाऊन देवाची प्रार्थना केली काय? देव पावतच असतो. देवाच्या नावाने बिलं फाडायची कामं बंद झाली पाहिजे. कारण तुम्ही सांगितलं ना, त्वमेव माताच्या पिता त्वमेव, म्हणजे काय? तू आई आणि तू बाबा. मग अशी कोणते आईबाप असतात की जे चेंगराचेंगरीमध्ये माणसं मारतात? कोणते आईबाप असतात विमानात
भ्रमेव मात्र चकिताच नाही, त्याचं काम एकच आहे, तथास्तु. चोरी करतो का बाळा? तथास्तु. थोड्या वेळाने पोलीस येतील, ते सांभाळ. दारू पितो का बाळा? तथास्तु. थोड्या वेळाने काय होईल? लिव्हर खराब होईल, सांभाळ. चांगलं काम करून लोकांचं समाजामध्ये मदत करून उभं राहू शकतो का बाळा? तथास्तु. हे काम देवाचं आहे. आणि म्हणून ही सर्जनशीलता तुम्ही निर्माण केली पाहिजे. मी ती पुस्तकांचं याच्यासाठी सांगितलं तुम्हाला की ही पुस्तकं मी आत्तापर्यंत इथल्या सगळ्या डॉक्टरांना, सर तुम्हाला माहिती असेल, माझी माणसं पाठवून फ्री दिली आहे की तुम्ही हे पुस्तक वाचा आणि त्या पुस्तकाचा उपयोग पेशंट बरं करण्यासाठी करा. पण प्रॉब्लेम झाला, पुस्तकं कोणीच वाचत नाही. आज इथे एक आव्हान आहे माझं. मी 100 पुस्तकं आणली आहेत दोन्ही. त्या दोन्ही पुस्तकांची प्रकाशकाकडनं छापलेली किंमत 1600 रुपये आहे. कारण की ते पेपर क्वालिटी तुम्ही बघाल बाहेर, परंतु ते प्रकाशक मीच आहे, लेखक मीच आहे, वितरक मीच आहे. आणि माझा उद्देश पैसे कमावणं नाही आहे, जागरूकता करणं आहे. त्या 2 पुस्तकांची किंमत आहे 800 रुपये. परंतु आज ती दोन्ही पुस्तकं तुम्हाला 400 रुपयात मिळतील. आणि ही 400 रुपये तुम्ही जे पैसे आज द्याल ते एका विधायक कामासाठी लावलं जाईल, ही माझी तुम्हाला गॅरंटी. पण पुस्तकं नक्की घ्या, वाचा आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. नाहीतर ज्या देशाला रामायण, महाभारत, संविधान आणि पुराण आहे, त्या देशातले लोक एकमेकांचे शर्ट फाडतात. तुकोबा लिहून गेले, ते मिले आणून ते पैशाची गावे चिठ्ठी असू द्यावे समाधान. पण ते कोणीच पाळत नाही. कारण आपण वाचतो पण त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही, ती जाणून पाहिजे. दुःखात मला मुलं नाही झाली, मी एकटाच आहे घरात. मी सकाळी 8 ते रात्री 8 काम करतो आणि रात्री 8 ते सकाळी 8 विचार करतो काय केल्याने जगणं सुगंधित करता येतं. दुःख असू शकतं, तेव्हा मी दुःखात होतो, आता नाही. कारण कलाम साहेबांच्या भाषेमध्ये ते सॅटेलाईट असतं ना, त्याला गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर जाईपर्यंत रॉकेट लागतं. आई वडील बहीण भाऊ सगळं लागतं. पण ते रॉकेट तिच्या बाहेर गेल्यावर त्याला ते लागत नाही, ते त्याच्या स्पीडने फिरत राहतं. आणि म्हणून मी दुःखात सुद्धा एकत्र राहू शकतो, ही माझी शक्ती आहे. विषय ज्ञान. आता 3 वर्ष नागेश्वर रेड्डी बरोबर आणि 4 वर्ष नापास व्हायला झाल्यावर पुस्तकं वाचली. ते विषय ज्ञान देणार नाही तर दुसरं काय देणार आहे तुम्हाला? ते येतच आपसूक. मी ध्येयवादी माणूस. मी असं टाइमपास काम नाही करत. मोबाईल एंडोस्कोपीची कल्पना मी कोविडने 11 दिवस आजारी असताना माझ्या डोक्यात जन्माला आली की हे श्वास मला पुन्हा मिळालेले आहेत, हे मी समाजाचं देणं लागतो. म्हणून मी असं ठरवलं की जर 100 लोक रोज 8 तास पैसे देऊन माझी वाट बघत असतील तर आठवड्यातला 1 दिवस मी त्यांच्या गावात जाऊन 100 लोकांची वाट पाहायला पाहिजे. आणि म्हणून ते काम चालू आहे. मित्रपरिवार, तुम्हाला त्यांनी परिचयात सांगितलं की माझा मित्रपरिवार जो आहे तो आहे. परंतु मागच्या 4 वर्षात 51 गाव, 55 गावं आजच्या डेटमध्ये 55 गावं, 6 जिल्हे फिरलोय मी. हे व्याख्यान गावावर मी दिलंय. तुम्ही मला विसरू शकता, पण ह्या सभागृहाच्या बाहेर गेल्यावर तुम्ही नितीन जोशी हे नाव विसरणार नाही. काही लोक चांगलं म्हणतील, छान काम करतोय, विषय संपतो. काही लोक म्हणतील खूप उपयोगी काम करतो, विषय संपतो. परंतु काही लोक पॉवर देतात, तुम्हाला पॉवर, शक्ती देतात, हे करत राहा, हा समाज मला शक्ती देतो म्हणून मी हे काम करतो. आणि ते ध्येयवादावर सांगितलं मी तुम्हाला की मी ध्येयवादी माणूस आहे. माझं ध्येय आहे समाजातल्या शेवटच्या नागरिकाला उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे. आणि म्हणून भारत देशातला पहिला प्रायव्हेट डॉक्टर आहे की ज्याने जगातली सगळ्यात आधुनिक एंडोस्कोपीची सुविधा नांदेडमध्ये उपलब्ध केली. आणि आत्ता ॲक्च्युली कालची न्यूज येईल की मी आता एवढं भारी आणल्यानंतर विमान आणल्यावर विमान चालवायला शिकलं पाहिजे ना, नाहीतर काय फायदा त्याचा. विमान चालवायला ट्रेनिंग झालं वर्षभर आणि मग ते 16 लोकांना त्यांनी शिकवलं. आणि काल मला निरोप आला की भारतातून 4 लोकांना 8 दिवसांसाठी ज्या जपानमध्ये हे उद्गम झाला एंडोस्कोपीचा त्या ओसाका युनिव्हर्सिटीमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं 4 लोकांपैकी. अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती तुमच्यात जर असेल तर तुम्हाला काहीही लागत नाही. सगळ्यात पॉवरफुल गोष्ट जगामधली कुंपणारे लोक नाही आहोत. त्याची दगड माती घेऊन घरी चाललो आपण.
लाज वाटायला पाहिजे माझा महाराष्ट्र म्हणतात. अडचणींवर मात करण्याची इच्छा होती त्यांची. आणि सगळ्यात शेवटची शक्ती प्रचंड, ही कोणाचकडे नसते, इम्पॉसिबल गोष्ट ती असणारे बोटावर मोजणे इतके लोक आहेत. आणि ती म्हणजे एकटं राहणे. मी सांगितलं तुम्हाला की मी एकटाच राहतो. आजही 12 तास काम करतो, रात्री एकटाच असतो. आता आई रिटायर झाल्यामुळे ती येते, नाहीतर मी मस्त राहतो एकटा. एकटा राहणं आणि एकांतात राहण्याचा फरक आहे. एकांतामध्ये जेव्हा तुम्हाला आत्मशोध होतो तेव्हा पिंपळाच्या झाडाखाली बसलेला सिद्धार्थ भगवान बुद्ध होते. तेव्हा एक 10वाला माणूस भारत देशाचा सर्वात स्थिर सरकार देणारा सर्वोच्च लोकप्रिय पंतप्रधान असू शकतो. तेव्हा लग्न न करता समाजाच्या ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्या पठडीत न पडता भारतरत्न लता मंगेशकरांचा जन्म होऊ शकतो. तेव्हा कुठल्याही जिममध्ये न जाता, एक्स्ट्रा प्रोटीन न खाता, फार मोठा व्यायाम न करता या जगाला सगळ्यात मोठी शक्ती असलेलं रॉकेट निर्माण करून देणारे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम जन्माला येऊ शकतात. हे काम मी करण्यामागचा उद्देश, हे चित्र आहे, प्रतिकात्मक चित्र आहे. त्याच्यात आज एक चित्र जोडलं गेलं हे की एवढ्या असंख्य लोकांचे आशीर्वाद, विश्वास, प्रेम, कृतज्ञता, पाठिंबा माझ्यासारखा लहान माणूस ही कामं सहज करू शकतो. आमच्या दवाखान्याला मॅनेजर नाही, इथे PRO नाही, काहीच नाही. चप्पल सोडल्या वेळी तरी मीच बघतो, पोटातली गाठ काढली तरी मीच बघतो. विचारा काकांना. त्या 3 गोष्टी मी 9 वर्षात निर्माण केल्या. गॅलेक्सी हॉस्पिटल, गॅलेक्सी फाउंडेशन आणि हे पुस्तकांसाठी प्रज्ञा प्रकाशन. ते फक्त माझ्या पुस्तकांसाठी नाही आहे, कोणत्याही डॉक्टरांनी पुस्तकं छापावीत मी प्रकाशित करतो. त्यांनी तुम्हाला सांगितलं आता, मी समारोपाकडे गेलो, त्यांनी सांगितलं आता की या डॉक्टरांनी स्वतःची एंडोस्कोपी केली. खूप लोकांना भीती वाटते एंडोस्कोपीची, परंतु मी उभं राहून माझी नळी घालून पोट तपासलेलं आहे. त्याच्याने लोकांच्या मनातली भीती गेली आणि हे सगळे इंग्रजी माध्यमांमध्ये आलो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं सृजनशीलता, की भारत देशातलं 3रं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं पहिलं फिरतं एंडोस्कोपी रुग्णालय निर्माण करून ते चालवणारं आमचं हॉस्पिटल आहे, आमची टीम आहे. त्याचं उद्घाटन पद्मभूषण, पद्मविभूषण डॉक्टर नागेश. आणि म्हणून मला असं वाटतं मी काय काम करतो याच्यापेक्षा या जगामधले लोक काय काम करतात त्यांच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे, ते काम समाजाच्या समोर आणलं पाहिजे. म्हणून मी एक उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमाचं नाव आहे की स्वर्गीय डॉक्टर प्रज्ञा नितीन जोशी स्मृती कृतज्ञता सन्मान सुरू केला. ज्या दिवशी बायकोची पुण्यतिथी आहे, जिने आत्महत्या केली आहे, त्या दिवशी मी उभं राहतो, असंच भाषण देतो आणि अशा एका माणसाला समाजासमोर उभं करतो की ज्यांचं जीवन बघितलं तर आपल्याला वाटावं याच्याकडे 1000 प्रॉब्लेम आहेत, त्याने अजून आत्महत्या का नाही केली, अजून दारू प्यायला का नाही गेला, अजून जीव का नाही दिला, परंतु त्याचं काम बघितलं तर असं वाटावं की हा जन्म मला मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही हा पुरस्कार सुरू केला 2020 पासून. पहिल्या वर्षी यांना दिला, तिचे नाव आहे सोनाली नवांगुळे, लेखिका, मोटिवेशनल स्पीकर आणि ते अकादमी पुरस्कार मिळालेली लेखिका आहे. 40 वर्षांपासून विश्ववादाकडून प्रयोग केला, पाय गेले, तिचा पाय काम करत नाही, परंतु पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताचा ध्वज हातात घेऊन पुढे जाण्याचं अधिकार आहे. तो चित्रकार आहे, तो ड्रम वाजवतो, लव्ह मॅरेज केलंय, त्याला मुलं झाली, त्याला दोन्ही हात नाही. तुम्ही उद्या सकाळी झोपेतून उठल्यावर तपासून बघा स्वतःला आणि 10 मिनिट हात नाही हलवायचे, असंच पाणी प्यायचं. त्याला देवाला जन्मापासून दिलेलं नाहीये, स्वतःला भाग्यवान समजायचं. झोपेतून उठल्यावर हे चालू आहे अजून आपलं, त्याच्यासाठी आनंदी राहायचं. हे जेव्हा कळलं तेव्हा जीवन सुखी. या समाजाला आता मी सांगितलं की मातृदेवो पितृदेवो म्हणायचं, पितृपक्ष चालू आहे, ते आठवायचं आणि पुन्हा जे करायचं तेच करायचं. नांदेडचा संध्याछाया वृद्धाश्रम आहे, 37 वर्षांपासून काम करतो. ज्या मुलांनी आई वडिलांना रस्त्यावर सोडलं किंवा ज्यांना मुलं झाली नाही अशा आई बापांना सांभाळायचं काम जे करतात त्यांचा सन्मान आम्ही त्या वर्षी केला. 5व्या वर्षी हे डॉक्टर आहेत हिंगोलीचे, इथल्या सेनगावचे डॉक्टर आहेत, हिंगोली जिल्हा आहे ना वसमतचा. हां, हे हिंगोलीचे डॉक्टर आहेत सेनगावचे. त्यांना प्रॉब्लेम आहे पण त्यांचं
काम बघून ते VNS आहेत फक्त. मी एवढा भारावून गेलो की त्यांना तो पुरस्कार दिला आम्ही. आणि यावर्षी आत्ता 31 जुलैला जो कार्यक्रम झाला त्याचं नाव होतं जगणे सुगंधित करण्यासाठी. समारोपाकडे येताना तुम्हाला सगळ्यांना एक तारीख सांगतो, लक्षात ठेवा आणि वेळ काढून त्या कार्यक्रमाला येत जा. आता पिढ्यावरून आले होते 31 जुलै 31 जुलै या दिवशी हा कार्यक्रम असतो पुरस्काराचा. आणि तो कार्यक्रम घेतला तुम्ही पाहाल या स्टेजवर नांदेड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे सगळे 2.5 तास स्टेजवर होते. 2.5 तास. आणि तो कार्यक्रम चालला तिथे. तो ज्यांना दिला तो इंजिनियर आहे परभणी जिल्ह्याचा, काम करतो आळंदीच्या पुढे. आता वय 35 वर्ष आहे. वयाच्या 25व्या वर्षी IT इंजिनियरचा जॉब सोडून दिला आणि ज्या लहान मुलांच्या आईवडिलांनी आत्महत्या केल्या त्यांना सांभाळायचं काम करतो. 200 मुलं आहेत त्यांच्याकडे. तुम्ही कधी गेलात तर जा तिथे. कोयाळी नावाचं गाव आहे आळंदीच्या पुढे. आणि म्हणून माझ्या भाषणाचा समारोप करताना तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं, ते बोलवलं, मान सन्मान दिला, आदरणीय बापूंच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मला ही संधी दिली, त्याच्यासाठी मी अजन्म ऋणी आहे, कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. तुमच्या जीवनामध्ये असा सुगंध पसरत राहो याच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर नितीन जोशी हे लातूर जिल्ह्यातील तळेगाव भोगेश्वर या लहानशा खेड्यातून 7वी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण घेऊन पचन संस्था विकार तज्ञ म्हणून 28 जुलै 2015 रोजी पहिल्यांदाच नांदेडला आले. तेव्हाच्या औरंगाबाद शहरानंतर वाटतं हे ऐकवलं व्हिडिओमध्ये दुसरं काही नाही. थँक्यू व्हेरी मच. एक विनंती आहे की नेहमी कार्यक्रम आयुष्यावर प्रेम करणारा पुष्प आहे डॉक्टर नितीन जोशी साहेब. आपलं वय जरी कमी असले तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही आज गाईड केलेला आहे, विचार करण्याला प्रवृत्त केलेला आहे. त्यासाठी डॉक्टर नितीन जोशी साहेबांसाठी